फायबर म्हणजे सगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फळं आणि भाज्या. म्हणजे 30 वर्ष अगोदर आलाय तो पिरियड, की आपण रेडच वाईन घेतो का? की आपण ते ॲप्लिकेशन आपण सगळ्या प्रकारच्या दारूला आपण ते अप्लाय बरोबर. करतो. तर हे हां. कोल्ड ड्रिंक सुद्धा ते शेवटी ती एक्स्ट्रा शुगर आहे. हो. म्हणजे आम्ही डायरेक्ट असे आकाशातून पडलो आणि आम्ही काही केलंच नाही. आम्ही अभ्यास केलाच नाही. सूर्यनमस्कार हा आपला बेस्ट एक्सरसाइज हो. आहे. माझ्या मते तुम्ही मला विचाराल तर ते मार्केटिंग गिमिक आहे. आणि हल्ली एक ट्रेंड निघालाय विशेष करून नव्या पिढीमध्ये, की स्मूदी बनवतात वेगवेगळ्या अ, गोष्टींच्या, फळांच्या असतील किंवा अजून. तर तो जेवणाला पर्याय असू शकतो का? नाही. हं. ब्राईट देणं चुकीचं आहे. सगळ्यात गोष्ट म्हणजे मोबाईल. आता हां. मुलं फोनवरती एवढे असतात, की आता आम्ही जे पिडियाट्रिकमध्ये बघतो, की आय साईट एवढी फटाफट अफेक्ट होते. लहान मुलांना चष्मे लागतायत. म्हणजे इतक्या वेळा मी असं बघितलं, की त्या आम्ही पेशंट ओपीडीत बघतोय आणि ती म्हणजे आई किंवा वडील आमच्याशी बोलतायत, ते बाळ फोनमध्येच असतं. नमस्कार. मी आशिष पाथरे. संहिता क्रिएशन्सच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी थोडा टवटवीत प्रसन्न दिसतोय. याचं कारण आपल्याकडे असं म्हटलं जातं, की एखादा माणूस प्रसन्न असण्याचं मूळ हे त्याच्या पोटात असतं. म्हणजे पोटात असतं म्हणजे तो जे काही खातो, त्याला ज्या पद्धतीची पोषण मूल्य मिळतात, आहार मिळतो, चव मिळते, त्यातनं तो माणूस खूप त्याची इंद्रियांसकट असा सुखी होत असतो. आणि त्यांचं सुद्धा एक शास्त्र आहे बरं का, आहाराचं किंवा त्या इंद्रियांना कुठली पोषण मूल्य मिळायला हवीत. आणि त्या शास्त्राविषयी जाणून आपल्याला आज घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत आहार तज्ज्ञ सफला महाडिक. नमस्कार. नमस्कार. हं. खूप खूप स्वागत आहे तुमचं मजा आली पाहिजेमध्ये. आणि खरंच आपण जेव्हा चांगलं खातो, चांगलं जेवतो, तेव्हा आपल्याला मजा येते. इतकं नक्कीच. सोपं आहे ते. कारण अन्न ही मूलभूत गरज आहे आणि त्याहीपेक्षा शरीराला ते प्रचंड आवश्यक आहे. न जेवता, न खाता माणूस जगू शकत नाही. तर मला सांगा, की आता या सगळ्या बातम्या ज्या वाचतो आपण, त्याच्यामध्ये एक शब्द ना प्रामुख्याने लोकांच्या डिस्कशनमध्ये सुद्धा एक शब्द असा खूप सर्रास वापरला जातो. तो म्हणजे डाएट. नेमकं हं. काय आहे हो डाएट? तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारला. बऱ्याच वेळा तर मी बघते, की डाएट हा चुकीच्या अर्थाने घेतला जातो. म्हणजे काही कोणी बारीक दिसला तर "काय डायटिंग करतोयस का?" हां. म्हणजे उपासमार करणं, कमी खाणं असं कुठेतरी लोकांच्या डोक्यात असतं डाएट म्हणजे. तर तसं नाही आहे. डाएट म्हणजे योग्य आहार, सकस आहार, की निरोगी राहण्यासाठी आपल्याला जे वेल बॅलन्स फूड दिवसभरातनं योग्य आहार घेतला पाहिजे, ते म्हणजे डाएट. तर तुम्ही त्याला उपाशी ठेवणं किंवा हा त्याचा अर्थ होत नाही. बरोबर. पौष्टिक पदार्थ योग्य प्रमाणात स्पेस आउट तिथे दिवसभरात घेणं म्हणजे डाएट. अच्छा, म्हणजे त्याचा समतोल कसा? समतोल साधणं महत्त्वाचं आहे. म्हणजे उगीचच डायटिंग म्हणजे फक्त कॅलरीज कमी करणं, उपाशी राहणं असं नाही होऊ शकत. अच्छा. म्हणजे आपण आपल्या आवडीचं सगळं खाऊ शकतो, पण ते माफक प्रमाणात. येस, बरोबर. अच्छा. म्हणजे डाएट करणं हे एखाद्या माणसाला असं रुक्ष कंटाळवाणं कधी-कधी वाटतं तसं नाहीये एक्झॅक्टली. ना? तसं तसं अजिबात नाहीये. ते तसं असता कामाच नाही. नाही. हां, हां. म्हणजे ती एक शिक्षा नाही वाटली पाहिजे, की अरे बापरे! मी काहीतरी डायटिंग करतोय म्हणजे आता हां. मला समोरची डायटिशियन उपाशीच ठेवणार आहे. हां. असं फीलिंग येता कामा नये. इंटरेस्टिंग आहे. डाएट करणं हे तुमच्या स्वास्थ्यासाठी खूप गरजेचं आहे आणि ते इंटरेस्टिंग सुद्धा केलं जाऊ शकतं. नक्कीच. आता तुम्ही बोलता-बोलता म्हणालात, की उपाशी ठेवतो आपण आणि मग आपल्याला असं वाटतं, की कॅलरीज बर्न होतायत आणि डाएट होतंय. तर खूप वेळ अननेसेसरी उपाशी राहणं योग्य आहे का? नाही. म्हणजे आता आजकाल असं खूप काही फॅड असतं, की काही वेळेला दर 2-3 तिथे जण खातच राहतात किंवा काही जणं फक्त 2च वेळा खाणार असं म्हणतात. तर असं प्रत्येकाच्या काही-काही वेगवेगळ्या गोष्टी असतात. पण असं म्हटलं व्यक्ती तितक्या प्रकृती. हं. असं प्रत्येकाला असं आपण म्हणतो, की वन साइज फिट्स ऑल असं नाही होऊ शकत या हां. आहारामध्ये. तर प्रत्येकाची जीवनशैली, त्याचा मेटाबॉलिझम, त्याचं खाण्याची त्याचं कामाचं स्वरूप कोणत्या टाईपचं आहे, त्याच्या कामाच्या वेळा कशा आहेत, काहींना शिफ्ट ड्युट्या असतात, हं. काहींना मेडिसिन्स चालू असतात. तर तुम्ही असं 2च वेळा खाऊन किंवा प्रत्येक 2-2 तासांनी खाऊन असं नाही होऊ शकत. हं. पण माझ्या मते जर मला विचारलं तर असं मी म्हणेन, की दिवसातून 3 वेळा म्हणजे आपण न्याहारी, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि संध्याकाळी एखादं फळ, हे एवढं जरी घेतलं 3 वेळा मेन आणि संध्याकाळच्या वेळेला एखादं फळ हं. आणि सगळ्या प्रकारचे प्रोसेस्ड, अल्ट्रा प्रोसेस्ड, अनहेल्दी फूड्स जर आपण वजा केले आपल्या आहारातून आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीवर भर दिला,
तर नक्कीच आपण आपलं ध्येय साधू शकतो. हां, आता मी जे म्हटलं की 3 वेळाचा आहार म्हणजे न्याहारी मस्ट आहे. याचा अर्थ काही लोकं असा घेतात की चल सकाळी चहानी सुरुवात करायची, चहा बिस्किट खाऊन बाहेर बरेच पडायचं बरोबर. आणि काही नाश्ता असा घरगुती केला जात नाही. तर तो योग्य आहार नव्हे. तो आहार म्हणजे काहीतरी आता आपलं जे इंडियन कल्चर आहे, ठीक आहे आपल्याकडे कार्बोहायड्रेट जास्ती प्रमाणात ओव्हरऑल इंडियामध्ये वापरले जातात. पण तरीसुद्धा आपण त्यामध्ये जर प्रोटीन्स आणि फायबरचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ निर्माण केले, कारण प्रत्येक कम्युनिटीमध्ये इतके छान म्हणजे हेल्दी पदार्थ आहेत. म्हणजे प्रत्येक कम्युनिटीमध्ये आणि आपण जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहतो, तर आपण प्रत्येकाचंच म्हणजे पदार्थ आहेत ते आपण आत्मसात केले. म्हणजे बरोबर. आपण इडली डोसा पण करतो, आपण ढोकळा पण करतो, पंजाबी आपण पण ठेपला खातो. करतो, आपण पराठा करतो. आपले स्वतःची थालीपीठ आणि घावन आंबोळी आहेच. हो. तर हे सगळे जे पदार्थ आहेत ते योग्य प्रमाणात जर आपण न्याहारी म्हणून वापरलं, तसंच चौरस आहार, जेवण दुपारचं आणि रात्रीचं यामध्ये समतोल ठेवला, तर नक्कीच आपण हे साध्य करू शकतो. म्हणजे आता तुमच्या बोलण्यातनं असं जाणवलं, की चौरस आहार हा आपल्याकडे खऱ्या अर्थाने एक थाळीचा फोटो आपण मराठी थाळीचा जेव्हा बघतो, हं. तेव्हा ते मांडण्याची पद्धतपासून ते त्यात काय-काय असावं, अगदी बरोबर तो आहे. चौरस आहारच आहे. विविध रंगांचे पदार्थ पण त्यात असतात. एक्झॅक्टली. हिरवा, लाल, बिटाची कोशिंबीर. तर ते आकर्षक नेहमी वाटत आलंय, पण ते फॉलो केलं जात नाही असं तुमचं म्हणणं आहे आजच्या आजच्या जगात ते फॉलो हां. केलं जात नाही. त्याच्यात म्हणजे आता बघा ना, प्रोटीन किंवा फायबर असं तुम्ही म्हणालात ते पण नुसतं कार्ब्स किंवा कार्बोहायड्रेट्स आपल्याकडे जास्त खाल्लं जातं. तर प्रोटीनचे स्रोत काय आहेत जे इझिली आपण कंझ्युम खाऊ शकतो? तुम्ही चांगला प्रश्न विचारला कारण प्रोटीन म्हटल्यावर लोकांना असं वाटतं की आपण काहीतरी बाहेरून विकत आणून काहीतरी खायला हां. पाहिजे. तर असं नसतं. प्रोटीन आपल्या शरीरात आपल्या घरातच असतात त्या गोष्टी. ते आता समजा दूध आणि दुधाचे पदार्थ म्हणजे हं. हां, दही, हां. ताक वगैरे या गोष्टी झाल्या. दूध आहेच. आपण त्याचं घरीच दुधाचं पनीर करून जेवणात वापरू शकतो. नंतर डाळी, सगळ्या प्रकारच्या डाळी आणि मोड आलेली बरोबर. कडधान्य ह्याचा आपण वापर करू शकतो. जे मांसाहारी लोकं आहेत ते अंड, मासे, चिकन हे व्यवस्थित योग्य प्रकारे बनवून ते खाऊ शकतात. त्याला अति तेलकट, अति मसालेदार असं न करता हं. प्रॉपर योग्य प्रकारे वापरले तर ते सुद्धा हेल्दी आहेत आणि हे चांगले प्रकारचे प्रोटीन आहेत. दुसरं मी असं म्हणेन, की जे आपण सीरियल पल्स कॉम्बिनेशन करतो म्हणजे डाळी आणि कडधान्य, डाळी आणि धान्य हे हं. मिक्स करून ज्या प्रकारचे पदार्थ केले जातात. साधारण आंबोळी म्हणा हं. किंवा इडली, डोसा अजून काही असे पदार्थ की जिथे आपण डाळींचं पिठं आणि किंवा डाळी हं. आणि धान्यांचा वापर करतो. तर इट बिकम्स अ गुड क्वालिटी प्रोटीन. ओके. तर आपण असे पदार्थ सुद्धा जेवणात आपल्या न्याहारीमध्ये किंवा जेवणामध्ये वापरू शकतो. ओके. आपलं सिंपल पिठलं, आता जे कोकणामध्ये कुळथाचं पिठलं. आता कुळथाचं. खोडीत ह्या इतका खनिजांमध्ये रिच आहे म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान आहेत. म्हणजे दररोजच वरण खायला पाहिजे असं नाही. ज्यांना पिठलं खायचं आहे, तर कोळीसारखं जर आपण वापरलं, तर त्याचा सुद्धा खूप छान वापर होतो. दही कढी. तर हं. हे सुद्धा प्रोटीनचेच पदार्थ आहेत ना. तर हं. ते आपल्या जेवणात सहज येतात. आपण ते करतोय. पण ते आपल्याला ते लक्षात येत नाही, की अरे आपण हे प्रोटीन खातोय. तर हां. हे आपण चालू ठेवलं पाहिजे. म्हणजे असं खास बाहेरूनच सप्लिमेंटची गरज आहे असं नाही. आणि ज्यांना ती गरज असते तेव्हा आम्ही डायटिशियन, फिजिशियन्स हे त्यांची क्लिनिकल कंडिशन बघून त्यांचं हां. असेसमेंट करून खरंच गरज असेल तर त्यावेळेला आम्ही ते वापरतो. पण प्रत्येक व्यक्तीला त्याची आवश्यकता आहे असं अजिबात नाही. नसतं. म्हणजे जे प्रोटीन व्यवस्थित खातायत, घेतायत त्यांना परत हां, अजून प्रोटीन सप्लिमेंट किंवा काय देण्याची असं गरज नाहीये. आवश्यकता नाही. आणि फायबर म्हणजे जास्त करून कुठल्या पदार्थांमध्ये असतं, की जे फायबर आपल्याला म्हणजे सगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फळं आणि भाज्या. हो. आता आपल्याला हल्ली बरंच दिसतं, की अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत भाज्या खाण्याचा त्यांना जरा कंटाळाच असतो, हो. की त्यांना असं इन्सिस्ट केलं जातं, की भाज्या पानामध्ये असल्या पाहिजेत. हं. तर आणि त्या सगळ्या प्रकारच्या रंगाच्या भाज्या, मोड आलेली कडधान्य, ही कोशिंबिरी ह्या हं. जेवणामध्ये तुम्ही कायम ठेवा. म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळेला जर नॉन व्हेजिटेरियन असतील त्यांना सांगावं लागतं, की विचारावं लागतं पहिल्यांदा, की नॉन खाता त्या दिवशी जेवणात पानात भाजी असते का? तर बहुतांशी वेळा उत्तर नाही हं. असं असतं. की त्या दिवशी आम्ही भाजी करतच नाही किंवा कोशिंबीर नसते, फक्त कांदा खातो. तर असं नाही आहे. तर त्या दिवशी पण त्यांच्या खाण्यामध्ये जर कोशिंबीर असेल आणि पानामध्ये जर भाजी असेल, हं. तर उत्तम. म्हणजे तुम्ही सगळे प्रकारचे फूड ग्रुप्स जेवणात जेव्हा वापरता योग्य प्रकारे, तेव्हा इट बिकम्स अ बॅलन्स मील
असं मला म्हणायचं. ओके. आणि आता तुमच्या या सगळ्या बोलण्यातनं एक लक्षात येतंय, की 2 वेळा खाणं किंवा थोड्या-थोड्या वेळाने खाणं हे वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना हो, म्हणजे सूट होतं किंवा नाही प्रत्येकाचं होत. हो, आता वेगळं आजचा आहे. काळ हा कॉर्पोरेट आहे. हं. म्हणजे बैठी जीवनशैली असलेल्या माणसांचं किंवा व्यक्तीची जेवणशैली काय असावी? हो, हे वेगळ्या खूप पद्धतीत महत्त्वाचं आहे. हां. कारण मी आत्ता जे बघतेय म्हणजे हल्ली या एक 10 वर्षात आपण जर बघायला गेलं, तर असं दिसून येतंय की ज्या सिडेंटरी लाईफस्टाईलमध्ये आणि यंगस्टर्समध्ये बेसिकली 20-25 ते 40 या वयोगटामध्ये जास्त प्रमाणात हं. ही सिडेंटरी लाईफस्टाईल खूपच अंगीकारली आहे आणि त्यावेळेला त्यांच्या खाण्यामध्ये ना असं प्रोसेस्ड फूड, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड, रेडी टू ईट हे पदार्थ जास्त वाढले आहेत आणि नॉर्मल घरचं खाणं हे थोडं कमी झालंय. हं. म्हणजे डबा नेला जात नाही. तिकडेच काहीतरी बाहेर कुठेतरी फूड मॉल्समध्ये किंवा काही फूड ब्रँड्समध्ये खाल्लं जातं आणि ही एकदा क्वचित काहीतरी खाल्लं तर शरीर ते मेटाबोलाइज करतं. पण त्यांचं जर फ्रिक्वेन्सी वाढत गेली आणि हे वारंवार जर होत राहिलं, तर त्याचा परिणाम नक्कीच शरीरावर होतोच. त्यामुळे अच्छा. म्हणजे कारण 25 ते 40 या हा वयोगटात वयोगट आम्हाला जास्ती दिसतो. आता जेव्हा मी म्हणेन, की आता मी आज इतके वर्ष म्हणजे 36 वर्ष जवळ-जवळ मी बरेच पेशंट, लाखो तुम्ही पेशंट के-ई-एम पाहिले. होय, रुग्णालयामध्ये होय. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो के-ई-एम सारख्या मुंबईतल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या रुग्णालयामध्ये अ, मॅडम आता डायटिशियन म्हणून त्या मला वाटतं याच वर्षी तुम्ही या महिन्यात. या महिन्यात रिटायर झाल्यात आणि हं, त्यांनी आता स्वतंत्रपणे काम सुरू केलेलं आहे फ्रीलान्सर म्हणून त्या हं, लोकांच्या आरोग्यासाठी काम करतायत अजूनही. हं. हां, तर 25 ते 40 मध्ये जे हार्ट अटॅक्स हां, किंवा म्हणजे ह्याचं आम्ही जो प्रमाण पूर्वी म्हणायचो ना, वाढलंय. की आम्ही जे 20 वर्षापूर्वी बघायचो, की तेव्हा आम्ही म्हणायचो, की हे सगळे प्रकार म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर म्हणा किंवा कार्डियाक अरेस्ट म्हणा, हे सगळं ना आम्हाला असं 50-60 नंतर दिसायचं. हो. पण आता जे आम्ही बघितलं या गेल्या काही वर्षांमध्ये, तर इव्हन 18-20 वर्षाच्या मुलांना सुद्धा मी कार्डियाक अरेस्ट येताना पाहिलेलं आहे किंवा ब्लड प्रेशरची लवकर हं. सुरुवात झाली आहे. ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा तर ह्यांच्यामध्ये वाढतोच आहे. कारण हे सगळ्या गोष्टींचं जे तराजू बॅलन्स नाही आहे. म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी 0 आणि खाणं तेवढंच राहिलं आहे. त्यामुळे ते कॅलरी बर्निंग होत नाही आहे, तर वजन वाढत आहे. बरं ते जे प्रकार खाल्ले जात आहेत, ते चुकीचे खाल्ले जात आहेत. तर ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी त्यामध्ये ॲड होत आहेत. त्यामुळे आत्ता आमच्याकडे जो येणारा वर्ग आहे ना, की जास्ती करून हा सगळा यंगस्टर जास्ती आहे दॅन द एल्डरलीज. हं. हे जाणवलं आणि त्यांच्यामध्ये मग ब्लड प्रेशर, डिस्लिपिडेमिया, डायबिटीज हे सगळे प्रमाण इतकं वाढतंय आणि त्यांना जाग येते तेव्हा तुम्हाला ऑलरेडी त्याचे सगळे लेव्हल्स वर-खाली झालेले असतात आणि मग त्यांना एकदम असं वाटतं, की "अरे बापरे! इतकं सगळं झालं." पण जर आम्ही जेव्हा त्यांचं न्यूट्रिशन असेस करतो डिटेलमध्ये, तेव्हा खूप त्यात चुका जाणवतात. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला जीन्सला ब्लेम नाही करू शकत. हं. त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्यांचे लॅक ऑफ स्लीप, स्ट्रेस लेव्हल आणि उशिरापर्यंत फोन, हं. मोबाईलवरती राहणं, मग झोप तेवढी पुरेशी झोप होत नाही, मग स्ट्रेस वाढतो आणि त्यानंतर खाणंसुद्धा चुकीच्या पद्धतीने हं. खाल्लं जातं. असे बरेच घटक दिसतात. वीकेंड्सला व्यसनाधीनता आजकाल दिसते आणि त्याच्यामध्ये जेंडर बायस नाही आहे. आजकाल हं. मुलं-मुली असं सगळ्यांमध्येच ड्रिंक, वाढीस लागली. स्मोकिंग आणि हे सर्रास वाढलंय आणि त्याच्यामध्ये त्यांना आधी काही चुकीचं वाटत नाही, असं बऱ्याच वेळा त्या आमच्याकडे येईपर्यंत हो. दिसतं, की त्यांना असं वाटतं, की हां, हे सहज आहे. सगळेच करतात. म्हणजे आता ही काळाची गरज आहे. असं कुठेतरी आम्हाला सांगितलं जातं हं. आणि तेव्हा त्यांना मग जाणवतं, तेव्हा आम्हाला त्यांना मग हे सगळं काउन्सिलिंगमध्ये एक्सप्लेन करायला लागतं, की बाबा, की या गोष्टी तुम्हाला काही गोष्टी तर तुम्हाला बंदच कराव्या लागतील आणि काही गोष्टींवरती तुम्हाला थोडं ट्रेडिशनलवरती यावंच लागेल. अंकुश ठेवावा अंकुश लागेल. ठेवावाच लागेल. हे दिसतं आणि हे सगळं जे आम्ही पूर्वी दिसायचं 55ला तर ते आता तुम्हाला अ, आत्ता दिसतंय. म्हणजे 30 वर्ष अगोदर आलाय तो पिरियड. तर त्याच्यामुळे हे सगळं जे चेंज झालंय ना, बदलती जीवनशैली आपण म्हणू, तर ती कुठेतरी त्याच्यावरती कंट्रोल आणणं अत्यंत आवश्यक आहे. या बदलत्या जीवनशैलीमुळे व्यसनाधीनता वाढीस लागली आहे. पण मग डाएट किंवा दुसरा कुठला ऑप्शन त्याला कसं त्या व्यसनाधीनतेतून बाहेर काढलं जाऊ शकतं? नाही, मी डाएट म्हणजे असं मी त्याचं काही असं स्पेसिफिक फूड असं म्हणणार नाही. मी असं म्हणेन, की त्यांनी प्रॉपर जेवणात त्यांचं जे काही खाणं आहे, ती सारखं-सारखं केव्हा तरी वन्स इन अ व्हाईल त्यांनी बाहेर काहीतरी खाल्लं, तर हं. शरीर मी जर मागे मगाशी म्हटलं तसं, की ते शरीर आपलं समजून घेतं, मेटाबॉलाइज करून जातं.
पण त्यांचं आता जर प्रमाण प्रत्येक विकेंडला त्यांना घरी जेवणच करायचं नाही आहे, त्यांना बाहेरच खायचं, तर त्याच्यातले जे कलर्स, ॲडिटिव्हज, प्रिझर्वेटिव्हज, त्याबरोबर होणारं स्मोकिंग किंवा ड्रिंक्स, तर ड्रिंक्सचं प्रमाण किती वेळा मला असं शिकवलं जातं की काय दारू शरीर हार्टसाठी चांगली असते, की त्याच्यामध्ये काय वाईट आहे. पण ते तसं नाही आहे. सायंटिफिक स्टडीज बघितले तर ते रेड वाईनबद्दल वगैरे त्यांनी म्हटलेलं आहे. स्टडीज आहेत हो, ते पण सायंटिफिक, की रेड मतमतांतर असू शकतात. वाईनमध्ये त्याचे काही असे गुणधर्म आहेत बरोबर. की जे उपयोगी पडतात. पण आपण ती त्या प्रमाणात घेतो का? की आपण रेडच वाईन घेतो का? की आपण ते ॲप्लिकेशन आपण सगळ्या प्रकारच्या दारूला आपण ते अप्लाय बरोबर. करतो सगळे रेडच आणि दिसतात. आणि आणि क्वांटिटी आपण त्याचं प्रमाण कुठे धरतो? हो, की ते बरोबर. प्रमाण किती घेतोय? त्याच्याबरोबर आपण खातोय काय? म्हणजे रुटीनली आम्हाला सांगितलं असं चकना, त्यांचा जो एक चकना शब्द, बरोबर. की त्याच्यामध्ये सगळं तेलकट, मसालेदार, अति सॉल्टेड अशा सगळ्या गोष्टी असतात. फरसाण, चिप्स हे ते सॉल्टेड नट्स, म्हणजे नॉर्मल सॉल्टेड नट्स आणि दुसऱ्या दिवशी परत त्याचं काही भरून निघत नाही, की जेव्हा चालतोय बाबा, की हं. 1 तास एक्स्ट्रा व्यायाम करतोय, असं काही नसतं. पण जेव्हा आमच्याकडे येतात आणि त्यांचं ट्रायग्लिसराईड वाढलेलं असतं किंवा दुसऱ्या दिवशी बीपी जास्त असतं हं. किंवा काय, तर आम्ही जेव्हा विचारतो, की "काल ड्रिंक घेतलं होतं का?" तर ते असा प्रश्न पडतो त्यांना, की कसं कळलं? तर म्हटलं, "काल तुमचं या आठवड्यामध्ये ड्रिंक झालं होतं का?" तर म्हटलं, "ते मला कळतंय तुमच्या रिपोर्ट्समधून, हो, की अचानक तुम्ही या वीकमध्ये तुम्ही हां. घेतलंय. तेव्हा तुम्ही खरं सांगा, की तुम्ही घेतलं होतं की नव्हतं आणि किती प्रमाणात घेतलं होतं?" तर या गोष्टी खूप मॅटर करतात आणि त्याबरोबर तुम्ही खाल्लं काय? म्हणजे फार कमी असतात, की ते खरोखरच बॉइल्ड चणे खातायत बाबा किंवा ग्रीन सलाड खातायत. बरोबर. जास्ती करून काहीतरी हाय सॉल्ट, हाय शुगर असं काहीतरी हो. स्नॅक्स घेतला जातो आणि बरोबर. त्याचा परिणाम त्यांच्या रिपोर्ट्सवरती आम्हाला दिसून येतो. आणि कितीही चांगलं हॉटेल असेल, तरी आता बाहेरचं खाणं हे शेवटी बाहेरचंच आहे. म्हणजे त्यांचं तेल असेल, मसाले असतील, हे किती त्यात ऑथेंटिक कलर्स असतील, वापरले कलर्स जातात. वापरले जातात. तर तुम्ही चायनीज खाता, तर त्याच्यात तर अजून त्याला अजिनोमोटो किंवा कोटिंग अजून वगैरे काही पण असू हो. शकतं कसलं. तर या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. बेसिकली त्या माफक प्रमाणात करायचं म्हणतो आणि त्या होत नाहीत. जर हं. ज्याला तो कंट्रोल आहे त्याने एक्झॅक्टली. त्याच्या काय म्हणतात अधिकाराचा भाग आहे. पण माइंडफुल ईटिंग म्हणजे माइंडफुल. डिसिप्लिन बरोबर. जसं शरीराला अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे खाण्यामध्ये हवं, ॲक्टिव्हिटीमध्ये सगळीकडे डिसिप्लिन हवंच आणि माइंडफुल ईटिंग जसं म्हटलं म्हणजे माइंडफुल ईटिंग म्हणजे काही असं शिक्षा नव्हे. पण सगळ्या प्रकारचे खाणं जेवणामध्ये सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे आणि कुठे आपण थांबायचं हं. हे मुळात समजणं जास्ती आवश्यक आहे. की आपण बाबा घेतोय तर उठ-सूट होतंय ते नाही, सगळं. बरोबर. तर ते शरीर शेवटी याचा रिझल्ट दाखवणार. कारण आपलं शरीर हे असं बनलेलं आहे, त्याला आपण दररोज थँक यू म्हटलं पाहिजे. कारण आपलं हे शरीर 24/7 आपल्यासाठी काम करतं. शरीरातला प्रत्येक ऑर्गन ब्रेनपासून पायापर्यंत प्रत्येक ऑर्गन अविरत काम करतोय स्वतःसाठी आपल्यासाठी हं. आणि त्याला आपण किती वापरून घ्यायचा, त्याच्यावर किती अत्याचार करायचा. कारण आपण फक्त जिभेला जे आवडतं, जिभेला ते चटक-मटक जे छान लागतंय तेवढंच आणि डोळ्याला जे अपील होतं किंवा छान दिसतंय बाबा, हां. लाल-भडक रंगीत काहीतरी हो. असं, की नूडल्स काहीतरी भेळ किंवा चायनीज किंवा असं काहीतरी, बरोबर. की छान दिसतंय, जिभेला पण आवडतंय. तर तेवढा विचार करतो. त्यावेळेला न्यूट्रिशनचा कोण विचार करतो, की ह्यात कॅलरीज काय आहेत बाबा किंवा यात काय तेल आहे, कोणतं आहे, असा काही कोणी विचार इतका कोणी करत नाही. आणि मग हे जर वारंवार गोष्टी घडल्या ना, तर त्याचा परिणाम होणारच आहे. पण आता ह्या बोलण्यातनं, की काय खावं हे तुम्ही सांगताय. पण अजून एक गोष्ट तुम्ही बोलता बोललात, की मग तो वेळ वाढत जातो. तो वेळ कधी खावा हा पण इम्पोर्टंट फॅक्टर आहे ना. म्हणजे हो. तुम्ही जर तुम्ही कमी समजा तुम्ही दारू नाही पित आहे. हं. तुम्ही एखाद्याबरोबर पार्टीला गेलात, तो त्याचं बघेल. मी त्याच्याबरोबर फक्त बसलोय हं, आणि मी पण 12-12:30 नंतर जेवायला घेतलंय वगैरे. म्हणजे हं. ह्या वेळेंचं होय, काय होय. असतं? माझं गणित तुम्ही बरोबर विचारलं. ह्यामध्ये अजून मला एक ॲड करायचं आहे, की बऱ्याच वेळा आमचे पेशंट सांगतात, की मी बिलकुल दारू घेत नाही हां, पण मी त्यावेळेला बसून कोल्ड ड्रिंक पितो. तर ते हां. कोल्ड ड्रिंकसुद्धा ते शेवटी ती एक्स्ट्रा शुगर आहे, हो. केमिकल आहे, त्यात कार्बन डायऑक्साईड आहे. तर ते सुद्धा तुम्ही किती प्रमाणात घेताय, त्याचा पण परिणाम होतोच आहे ना हं, शरीरावरती. तर आणि दुसरं रात्री जेवणं. हं. तुम्ही जे विचारलं, की रात्री 12 वाजता जेवतोय, तर ते खरोखरच अपायकारक होऊ शकतं. आता प्रत्येक शरीरामध्ये पित्त, वात, कफ प्रकृती असते प्रत्येकाची. हं. आता जर तुम्ही रात्री जर रुटीनच केलं, की उठ-सूट बाबा 11:30-12 नंतर जेवतोय विनाकारण, तर त्यांना अपचन, ॲसिडिटी, जळजळ हे सगळं इझिली वाढणार आहे.
आणि गळ्याकडे करपट येणं किंवा सकाळी त्याचा त्रास होणं किंवा मग सकाळी उशिरा उठलं जातं आणि सकाळचा ब्रेकफास्ट स्किप केला जातो किंवा सकाळी मग इतके ते थकलेले असतात की त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हटलं बाबा जाऊन खाली फिरून ये तरी इच्छा नसते, कारण रात्री झोपायला खूप लेट झालेला असतो. तर या गोष्टीसुद्धा होतात. तर तुम्ही विनाकारण दररोजचं रात्री 1-2 वाजता खाणं, जेवणं चुकीचं आहे. जिथे खरोखरच अपरिहार्य कारण आहे, तर आपण समजू शकतो. मग हे रात्रीचे हे सगळे अवयव रिलॅक्स होतात अशी एक आपल्याकडे थेअरी पूर्वापार आहे, हं. की बाबा 11 ते 1 असेल किंवा कोणी 1 ते 3 सांगतं लिव्हरची स्वतःला शांत करायची वेळ, मेंदूची, तर ती वेळ त्यांना दिली गेली पाहिजे का? खरंच दिली या गेली पाहिजे. ऑर्गन्सना सगळ्या. अर्थातच. कारण जसं मी मगाशी म्हटलं, की सगळे ऑर्गन आपले 24/7 आपल्यासाठी काम करतायत. पण त्यांना कुठेतरी आपल्याला रिलॅक्स करणं पण गरजेचं आहे. त्याचा परिणाम उद्या आपल्यालाच त्याचा चांगला परिणाम दिसतो आपल्यावरती. जर तुम्ही रात्री पुरेशी झोपच घेतली नाही, आपला सर्कॅडियन रिदम जो आहे, आपलं बायोलॉजिकल क्लॉक शरीराचं, तेच तुम्ही जर वेठीस धरलं, तर तर कसं होणार? आता फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा ना अशी आता कॉलेजचीच मुलं अभ्यासाच्या नावाखाली रात्री अपरात्रीपर्यंत खूप जागरणं करतात आणि रात्री अपरात्री उशिरापर्यंत काहीतरी खातात. नंतर आणि मग ते प्रत्येक सगळेच मी असं म्हणणार नाही, की सगळेच रात्रीच्या वेळेला खात बसतात किंवा काही तत्सम काही टाईमपास होतोय असं नाही म्हणणार. पण त्यावेळेला सुद्धा त्यांचं जे खाणं आहे ना, ते आता आजकाल थोडं बदलत चाललंय. म्हणजे पूर्वी असं व्हायचं, की म्हणजे आत्ता जे मी बघते ते मी तुम्हाला उदाहरण सांगते, की किती वेळा मुलं येतात आणि सांगतात, की आम्ही रात्री कॅफेनचे ड्रिंक्सचे कॅन आणून असा स्टॉक करतो. कारण झोप उडायला पाहिजे आणि ते खाल्लं तर आम्हाला फ्रेश वाटतं, मग अभ्यास होतो. मग म्हटलं कुठले कॅफेनचे? म्हणजे त्यांनी नावं पण सांगतात, की जे माझ्यासाठी की अच्छा रात्री तुम्हाला असं कॅफेनचं घेतल्याशिवाय तुमचा अभ्यास होऊ शकत नाही. हो आणि तर म्हणे, "हो, मग ते गरज आहे ना, आम्ही सगळे पितो आपापल्या ठिकाणी. तर त्याची आजकाल त्याशिवाय अभ्यास कसा होणार? त्याची गरज आहे." म्हणजे असं मग मला वाटायला लागतं, की आपण काय केलं बाबा किंवा ह्याच्या आई-वडिलांनी म्हणजे आम्ही डायरेक्ट असे आकाशातून पडलो आणि आम्ही काही केलंच नाही. आम्ही अभ्यास केलाच नाही, सकाळी की उठून करायचे उलट हो. नाही लवकर. तुम्ही रात्री जागताय ठीक आहे काही वेळापर्यंत, पण असं आपण कॅफेन किंवा बाबा बाहेरून आता जे एका पामवर आपल्याला पटकन वेगवेगळ्या ह्याच्यातून स्विगी, झोमॅटो हे ते वेगवेगळ्या ठिकाणून पटकन अवेलेबल होतात हो, गोष्टी. हो. नूडल्स किंवा बर्गर किंवा काही तुमचं गोडधोड काही इतकं 5-10 मिनिटात आपल्याला अवेलेबल होतं. तर असं सगळं खाऊन तर का म्हणजे असं त्यांनीच आपल्याला अभ्यास होतो. तर असं माझ्या नाहीये. मते हे चुकीचं आहे. पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आपण जेव्हा सिंपल शुगर्स किंवा हे जे हे तेलकट पदार्थ खातो ना, त्यानंतर किंवा मैद्याचे पदार्थ हे जे रिफाइंड फूड ओव्हरऑल प्रोसेस्ड फूड त्यानंतर होतं काय, की उलट सुस्ती येते. म्हणजे त्यांची कॉन्सन्ट्रेशनची ॲबिलिटी कमी होते. त्यांची तेवढी कॅपॅसिटी, लेथार्जी, सुस्ती येऊन त्यांना झोपसारखी येते. त्यांना असं वाटतं, की आपल्याला असं फ्रेश वाटतंय, पण तसं होत नाही. त्यांचं सकाळी त्यांना मग नेक्स्ट डेला त्यांना आठवत नाही, की आपण रात्री काय वाचलं होतं. किंवा कॅफेनचा दुष्परिणाम लाँग रनमध्ये असं महिनाभर दररोज त्यांनी असे कॅफेन रिच ड्रिंक्स घेतले, कॅन्स रिचवले, की मग त्या महिनाभरानंतर त्यांना जेव्हा त्रास होतो तेव्हा ते आम्हाला भेटतात आणि तेव्हा हिस्ट्रीमध्ये समजतं, की यांनी हे 2 महिने खूप ह्या गोष्टी खाल्लेल्या आहेत, हे लक्षात येतं. तर ह्या गरज नाहीये. त्याच्याऐवजी तुम्ही घरात चणे शेंगदाणे भरून ठेवा. भाजलेले मखाणे असतील, तुमचे ड्रायफ्रुट्स असतील, बदाम, अक्रोड, काळ्या मनुका, जर्दाळू असं काहीतरी. तुम्ही स्पेंड करताच आहेत ना. त्याच्याऐवजी चांगल्या गोष्टींवर स्पेंड करून ते स्टोअर करा. आपण माझ्या मते मी सगळ्या पालकांना असं म्हणेन, की अशा प्रकारचे पदार्थांचे स्टोरेज फ्रीजमध्ये किंवा कपाटात त्या वेळात ठेवूच नाही. आउट ऑफ साईट, आउट ऑफ माइंड इज बेस्ट. कारण जेव्हा एक ह्युमन बीइंग पॉलिसी म्हणजे एक आपली टेंडन्सी आहे, की समोर काहीतरी दिसतंय बाबा, की आहे आपल्याला घरात माहिती आहे. तर हा सायकॉलॉजीचा गेम आहे. म्हणजे आपण ते माहिती आहे घरात आहे, तर आपण ऑटोमॅटिक आपल्याला ती सायकॉलॉजिकलीच भूक लागणार आणि आपण तिकडे वळणार. पण घरात ते अवेलेबलच नाही आहे आणि नाही पॉसिबल नाही आहे आणणं, तर आपोआप आपण ते खाणार नाही. तर असं सुद्धा होतं. जसं पु. ल. देशपांडेंनी एका पुस्तकात म्हटले, "आमच्या शंकराला दुकान दिसलं की भूक लागते किंवा तहान लागते." असं जे प्रकार आहे ना, हे आता फारच वाढत चाललंय बरोबर. मुलांमध्ये. म्हणजे मी आता परीक्षेचा काळ आहे. अनेक घरांमध्ये विद्यार्थी आहेत आणि ते रात्री जागूनच अभ्यास करतात. त्यांच्यासाठी हा
महाडिक मॅडमचा सल्ला खूप महत्वाचा आहे. हा भान म्हणजे आपली ठेवायचं आहे, इम्युनिटी त्यांनी कमी करू नये. कमी करू कारण नये. आपले दुसरे नुसतं लाईफस्टाईल डिसऑर्डर नाही तर आपण जे इन्फेक्शन्स, ॲनिमिया किंवा आपण जे म्हणतो ना, आजकाल ट्युबरक्युलोसिस खूप दिसतो या हा, यंग हा, मुलांमध्ये. कारण इम्युनिटी ड्रॉप झाले की कोणतंही हवेतलं इन्फेक्शन पटकन लागतंच. होतं. तर त्यामुळे ओव्हरऑल इम्युनिटी आपल्याला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यांनी मला असं वाटतं की जर त्यांनी जेवण नीट घेतलं, रात्रीचं जेवण जर प्रोटीन, फायबर म्हणजे आपण भाज्या, कोशिंबीर सगळं जेवणामध्ये व्यवस्थित बॅलन्स्ड आहे, तर त्यांना भूक लागणार नाही. त्यांनी बरोबर. जर व्यवस्थित जेवले असतील तर रात्री काही खाण्याची इच्छा निर्माण नाही होणार नाही. होणार. रात्री जेवल्यावरती ब्रश करावा. किती वेळा ब्रश केल्यानंतर त्या ते एक फ्लेवर असतो त्यानंतर असं पटकन खायची इच्छा होत नाही. करेक्ट. तर थोडंसं आपल्याला डिसिप्लिन केलं तर होऊ होऊ शकतं. शकतं. आणि ह्या सगळ्यामध्ये आपण हे तर बोलतो की आपण खातो हातात घेऊन. अजून एक खाण्याची वस्तू आहे. वस्तू नाही आहे ॲक्चुअली, ते अजून एक खाण्याची गोष्ट आहे. ती कोणी खातच नाही हल्ली. ती म्हणजे ऊन खाणे. हो. आपल्याकडे हे खूप व्हिटॅमिन डी. महत्वाचं आहे की नाही ऊन खाणे? म्हणजे अनेक आजारांना ते बरं पण करू शकतं किंवा कमी करू शकतं, असं काही म्हणजे वैद्यकीय काय म्हणजे आहे व्हिटॅमिन नेमकं? डीचा सगळ्यात मोठा स्रोत जर आपण म्हटलं ना, तर सूर्यप्रकाश. खरं म्हणायचं तर. हां, म्हणजे पण तोच आता मिळत नाही. म्हणजे तो मिळत नाही म्हणण्यापेक्षा कोणी त्या ह्याच्यात खालीच जात नाही. बघत नाही तसं. खाली जायलाच बघत नाही. त्यामुळे ते पूर्ण एसी वातावरणात मुलं असतात. जरी घरामध्ये सुद्धा हो. असेल तरी ते मुद्दामून काही सूर्यप्रकाश मिळतोय असं मला वाटत नाही. तर त्यामुळे मुद्दाम खाली जाऊन फिरणं किंवा अर्धा तास जरा एक रपेट मारून येणं असं घडतंय असं आपण बघत नाही. बरोबर. त्याच्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता आपण रेग्युलरली पाहतोच खूप आहोत. लोकांना व्हिटॅमिन होय, डी होय. तर कॉमन आहे, की हो, नाही कमी आहे. हो, D3च म्हणतात हो. ना त्याला D3. D3 हां, हां, पण त्याचा जो मेन सूर्यप्रकाश हा मेन स्रोत आहे ना, तोच रेग्युलरली मिळत नाही, बरोबर असं आहे. मला वाटतं म्हणजे त्यामध्ये. हे आपल्या हातातच असतं किंवा हो. आजूबाजूला आहे पण सगळं. फक्त आपल्या डोक्यात ते असं जाणवत नाही, की आता अरे हो, आपल्याला जायला करायला पाहिजे, पाहिजे. आपल्याला करायला पाहिजे. मग डॉक्टर सप्लिमेंट देतात जेव्हा, तेव्हा आपण पटकन घेतो. की अरे तू कारण ते त्यांना बऱ्याच वेळा असं होतं, की सप्लिमेंट किंवा गोळी घेणं हा त्याला पटकन सोप्पा पर्याय हां. आजकाल झालेला आहे, की जे आम्हालाही म्हणतात, की तुम्ही काहीतरी सप्लिमेंट द्या बाबा. ह्याची काहीतरी गोळी असेल का? इव्हन मला भाज्यांच्या बाबतीत जरी मी म्हटलं कोणाला तरी, की "अरे भाज्या खा रेग्युलरली पानामध्ये." तरी ह्याची काही गोळी-बिळी असेल तर त्यातले तेवढेच न्यूट्रिएंट जातील की पोटात. हो. कशाला भाजी खाऊ? म्हणजे इतकं त्यांना मला इतक्या लेव्हलपर्यंत मुलं भेटली आहेत, की त्यांना 27-26 या वयापर्यंत त्यांनी भाजी चवच घेतली नाहीये, अरे की नाही मला भाजी आवडतच नाही. मी कधीच खाल्ली नाहीये. मग मी तेव्हा त्याला फोर्स केला तिच्या रिपोर्टप्रमाणे बघून, की "नाही, नाही तुला भाजी खायला हवी." आणि "मग तू पिझ्झा कसा खातोस?" म्हणे, "हां, त्याच्यातली मला ती दिसते ती चालते. पण अरे मला घरामध्ये मी भाजी कधी खाल्ली नाही." मग त्यांनी माझ्याबरोबर बार्गेनिंग सुरू केलं, की मी आता अशी भाजी अशी जिभेच्या टोकावर ठेवून एंडला असं मी पटकन ती गल्प केली तर चालेल का तुम्हाला? म्हणजे चालेल का मला? म्हणजे आता ती तू माझ्यासाठी खातोस का बाबा? लाळ ती मिक्स कशी तुझ्या होणार त्यात? हां, लाळ मी आपलं डायजेशन हे म्हणजे लाळेपासून सुरू हो. होतं. लाळ ग्रंथी सलायवापासून सुरू होतंय आणि तो माझ्याशी बार्गेनिंग करतोय, की की मी मी गिळतो. भाजी गिळू का? मला खायचीच आहे तर मग मी गिळून टाकतो. त्यालाच तर भाजी. असे सुद्धा महाभाग असतात, की ते आपल्याबरोबर अशा प्रकारचं सुद्धा डिस्कशन करतात, की नाही तुम्ही हे सांगताय तर मी त्यापेक्षा सप्लिमेंट द्या किंवा मला भाजी मी पाण्याच्या एका घोटाबरोबर गिळत जाईन. तर इतक्या व्यक्ती प्रकृती मी आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. तुम्ही आता बोललातच गोळी दिली की मग आपल्याला बरं वाटतं की बाबा हां, गोळ्या गोळ्या सायकॉलॉजिकली. घेऊन हां. तसं ना मी परवाच एक व्हिडिओ पाहिला. इथे बघू शकता तुम्ही. भाकरीची गोळी आहे. बघितली ना? अच्छा. म्हणजे गोळी अशी टॅबलेट टाकली तव्यावर की त्याची भाकरी होते. रोटी होते. हे बघा असं आहे. तर झाली की नाही त्या आता हे एआयने केलंय का काय मला माहीत नाही. पण उद्या जर अशी खरंच एखादी टॅबलेट आली, ती गृहिणीसाठी खूप कामाची आहे ना. आज उद्या किती बाबा नाही, तुला मी किती असं म्हणणार नाही. सासूबाईंना 2 8 टॅबलेट काढून ठेवल्या आणि तव्यावर टाका म्हणजे त्याची रोटी होईल. नाही, नाही. हे ॲक्चुअली फ्रँकली स्पीकिंग आजपर्यंत मी अशी गोळीनी भाकरी होणं मी नाही पाहिलेलं. सो मी याच्याबद्दल काही कमेंट करू शकत नाही. पण गोळी हा जेवणाला पर्याय असू शकत नाही. माझ्या मते ही गोळी ही वेगळी गोष्ट झाली. जे तुम्हाला सोसायटी जे मिळतं, आम्ही जे आपण म्हणतो की हं. भूक भागते ज्या गोष्टींनी, त्याच्यासाठी आपल्याला नॉर्मल
आपलं नॉर्मल घरचं जेवण हेच महत्त्वाचं आहे. त्याला गोळ्या हा पर्याय असू शकत नाही. मॅडम आता सध्या काही ॲडमध्ये असं बघतो की बुद्धिवर्धक कॅप्सूल असं काही निघालेलं आहे. म्हणजे अभ्यास करणाऱ्या किंवा बुद्धीचं काम करणाऱ्या लोकांसाठी, मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. तर त्या म्हणजे टॉनिक असतात, कॅप्सूल असतात. तर या खरंच परिणाम करतात बुद्धीवर कुठल्या त्यांच्या आयुर्वेदिक रसायनांच्या माध्यमातून? नाही मी असं डायरेक्ट म्हणणार नाही आणि त्यांनी अशा काही कॅप्सूल असतील आहेतच. पण त्यांनी ओव्हर द काउंटर त्यांनी याचा ते विकत घेऊन खाऊ नये, असं मला वाटतं. मी कुठेतरी ॲडव्हर्टाइज बघितली बाबा म्हणून खा काहीतरी गोळी, म्हणजे पी हळद आणि हो गोळी, असं नाही होऊ शकत. हं, तर त्यांना जर खरोखर त्याची गरज असेल किंवा ते डॉक्टर डिसाईड करतील आणि आयुर्वेदाचार्य पण असतात, हं, की जे प्रॉपर त्यांना जर भेटून त्यांनी जर म्हटलं, की बाबा हे खा, पण त्याच्या आधी ते असेसमेंट करतील. जसं हं, आम्ही म्हटलं, की आहार तज्ञासुद्धा आम्ही डिटेल असेसमेंट करतो, की तो दिवसभरात खातोय काय? हं, तो मुलगा-मुलगी जे काही त्यांचा इंटेक काय आहे? त्याचा तो बरेच सगळ्या प्रकारचे बॅलन्स फूड तो घेतोय का? की ज्यामध्ये नट्स सीड्स आहेत, तो फळं खातोय. तर फळांमध्ये सगळ्या प्रकारची व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. हं, वेगवेगळ्या प्रकारची आपली नट्स आणि सीड्स म्हणजे आपण काजू, बदाम, हं, पिस्ता, बदाम हे म्हणा हं. किंवा अक्रोड, अंजीर कितीतरी काळ्या मनुका अनेक फ्लेक्सीड गोष्टी आहेत. फ्लॅक्सी अळशी आहे. अळशीचा आम्ही मुखवास म्हणतो, की अळशी, बडीशेप आणि तुमचं पंपकिन सीड्स, हां. भोपळ्याच्या बिया. तर ह्यांचा एक मुखवास म्हणून 1-1 चमचा तुम्ही 1-1 चमचा त्याचा अतिरिक्त वापर नव्हे. तर असे ज्या गोष्टी आहेत, तर ते तुम्ही मध्येच घेऊ शकता. हं, पण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांच्या असेसमेंटमध्ये कळतं, की तो दिवसभर खातोय काय? असं नाही होणार ना, की तो दिवसभर सुस्ती येणारे पदार्थ खातोय आणि एक बुद्धिवर्धक सो कॉल्ड गोळी घेतली म्हणून त्याची एकदम अशी बुद्धी तल्लख होणार आहे. हं. तर असं नाही होऊ शकत. तर त्यामुळे त्यांनी असं कोणत्याही ह्याला आहारी जाऊ नये. त्याला जर खरोखरच काही क्लिनिकल प्रॉब्लेम असेल, तर ते आयुर्वेदिक डॉक्टर किंवा नॉर्मल फिजिशियन, पेडियाट्रिशियन ते बघतील आणि त्याप्रमाणे ते त्याला देतील. पण त्यासाठी त्यांनी ओव्हर द काउंटर उगीचच पिल्सचा ओव्हरडोस करणं बरोबर. चुकीचं आहे. आणि जसं आपण मगाशी डिस्कस केलं, जसं मी मगाशी म्हटलं, की कॉलेजची मुलं रात्रीच्या वेळेला काही मागवून खातात किंवा रात्री-अपरात्री नूडल्स आणि हे ते हां, अशा गोष्टी खात राहतात. तर हे जे आपण म्हटलं चौरस आहार घेत नाहीत, तर त्याचं तिथे कारण येतंय ना. मग हां. याचं उत्तर तिथे दिसतंय जस्टिफिकेशन, की हो. बाबा तुम्ही दिवसभरातला तुमचा आहार कसा आहे, चौरस आहे, अलर्टनेस तुमचं राहणार. जर तुम्ही नीट जेवण घेतलं तर. तेच तुम्ही जर तेलकट, ऑइली, रिफाइंड फूड घेतलं तर तुम्हाला सुस्ती येणार. हं. तेवढं तुमचं रक्ताभिसरण ड्रॉप होतं, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ब्लडची कमी होते. मग ब्रेनपर्यंत तेवढं गोष्टी पोहचतच नाहीत. मग त्यामुळे ते तुम्ही असं लेथार्जिक राहता. राहता. बरोबर. तर त्या गोष्टी मॅटर करतात या ह्याच्यामध्ये असं मला वाटतं. मग आता ह्या सगळ्या थोडं पार्श्वभूमीवर स्ट्रेच व्हायला पाहिजे, थोडं फिरून या, खाली फेरी मारून या. हे पण महत्त्वाचं आहे. आजकाल मुलं तेही करत नाहीत. मोबाईलवरती खेळत राहतात. म्हणजे जे गेम आपल्याला हातापायाने खेळायचे होते, ते आपण आता मोबाईल. ॲपवर खेळतोय, असं झालंय. म्हणजे त्यांना शाळेतली मुलं सुद्धा बॅक टू बॅक ट्युशन. अगदी लहान वयापासून मुलं ट्युशनला जातात. म्हणजे शाळा संपली की ट्युशन, ट्युशन संपली की काहीतरी ॲक्टिव्हिटी. ते सुद्धा पूर्ण प्रोटेक्टेड एसी एन्व्हायर्नमेंटमध्ये. त्यांना मोकळी हवा मिळत नाही. पण आता तुम्ही जे म्हणालात मैदानी खेळ. आता मैदानी खेळ आपल्या पिढ्यामध्ये म्हणजे एक 20 वर्षापूर्वी सर्रास खेळले होय, जायचे. होय. प्रत्येक मातीतला एक खेळ. खो-खो असेल, कबड्डी असेल, अजून बऱ्याच गोष्टी होत्या सिंपल त्याच्यामध्ये. फुटबॉल, बॅडमिंटन. आम्ही किती वेळा असं म्हणतो, की कोण नाहीये मित्र, ठीक आहे बिल्डिंगला फुटबॉल घेऊन किक मारत फेऱ्या मार ना, म्हणजे धावत राहा. हं. त्याच्याभोवती फेऱ्या मार, सायकल चालव किंवा बॅडमिंटन खेळ भावंडांबरोबर, की काहीतरी सिंपल दोरीच्या उड्या घरामध्ये. पण सूर्यनमस्कार हा आपला बेस्ट एक्सरसाइज आहे, हो. जो कोणीही करत नाही. सो बरोबर. असे कितीतरी सिंपल व्यायाम आहेत. प्रत्येक वेळेला जिमला खर्च करायला पाहिजे असं मी म्हणणार नाही. पण तुम्ही जॉगिंग, ब्रिस्क वॉकिंग जे नॉर्मल साधे जे इझिली हं. शक्य होते, ते खेळ जरी खेळलात तरी होऊ शकतं. पण बरोबर. खाली जाणारच नाही किंवा खाली बसून आम्ही किती वेळा पेडियाट्रिक आमच्या ओपीडीमध्ये असं व्हायचं, की आम्ही विचारायचो पालकांना, की "तुम्ही खाली नक्की बघता का?" की "ती हां, ती खाली जाते. ती तासभर खाली असते." किंवा ती किंवा तो असतो. त्यावेळेला तुम्ही बघता का ती असे नुसतंच ती बाहेर खाली बसलेली आहे, की ती खरोखरच धावतीये, खेळतीये, पळणारे गेम काही खेळतायत का? हं. लपंडाव करतायत का? असे लहानपणी सिंपल ज्या हो. गोष्टी होतात तर ते करतायत का? की नुसतेच खाली बसून गप्पा मारतायत?
वयस्कर माणसांसारखे. तर बरोबर. ह्याच्यावर पण तुम्ही लक्ष ठेवा, की नक्की काय चालू आहे खाली बाबा. कारण आजकाल तेही बदलत चाललंय. मुलं खाली असतात, पण खाली प्रत्येक वेळा ते कंटिन्युअस पळापळ करत असतील असं गरज नाहीये. तर तिकडे पण करेक्ट. आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे, की नक्की ते तिथे काय चालू आहे. किती वेळा मी असंही शाळांमध्ये बघितलं किंवा हं, मुलांमध्ये, की पालकांना त्यांच्या थकण्याचं कारण समजत नाही आणि हं. ओबेसिटी ते लहान मुलांमध्ये सुद्धा आहे आणि खूप टायर्डनेस येतो म्हणून चक्क ग्लुकोजचं फ्लेवर्ड पाणी वेगवेगळ्या आजकाल कंपन्या मार्केटमध्ये आहेत, की ज्या पाण्याच्या फ्लेवर्ड पावडरी मिळतात, की त्या पाण्याच्या त्या पावडरी पाण्यात घालून त्यांना एनर्जी ड्रिंक म्हणून मध्ये-मध्ये पिवावं म्हणून दिलं जातं. अल्कलाईन वॉटर काय प्रकार आहे म्हणजे तो काय? हा तुम्ही फारच उत्तम प्रश्न विचारला. माझ्या मते तुम्ही मला विचाराल तर ते मार्केटिंग गिमिक आहे. ओके. अल्कलाईन वॉटर ची माझ्या मते पर्सनली माझं मत आहे, की त्याची आवश्यकता नाही. कारण अल्कलाईनचा कसा प्रश्न आला, की आपलं शरीर आपल्या पहिलं म्हणजे आपलं पिण्याचं पाणी, हं, ज्याचं पी-एच नॉर्मल आहे 7 जे हं, असायला पाहिजे. हं, ओके. आणि आपलं जे ॲसिडिटी होते ते लो पी-एचमध्ये होते आणि आपल्या रक्ताचं जे पी-एच आहे ते सुद्धा आपलं शरीर छान मेंटेन करतं. नॉर्मल पी-एचला 7.4 जे आपण हं, पण म्हणतो त्याला ते मेंटेन करतं. हं, आता अल्कलाईन जे वॉटर मिळतं त्याच्यामध्ये त्यांचा असा दावा आहे, की त्यामध्ये त्याचं पी-एच 8 ते 9, 9.5 पर्यंत ॲडजस्ट केलेलं असतं. त्यात हं, सगळी खनिजं असतात. त्यात सगळी म्हणजे मॅग्नेशियम, कॅल्शियम हे सगळं इतर खनिजं म्हणजे असतात त्याच्यामध्ये हे हं. केलेली. तर त्याच्यामुळे ते शरीरासाठी बेस्ट आहे. म्हणजे हायड्रेशन मेंटेन करतं. तुमच्या सगळ्या क्रॉनिक आजार जे आहेत त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळते किंवा त्याचं प्रमाण कमी होतं किंवा ॲसिडिटी कमी होते, तर सगळे आजार कमी होतात. कारण हे मूळ आहे कुठेतरी, की आपल्या ॲसिडिटी जास्त असेल, ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट शरीराचं जास्त असेल, तर वेगवेगळे आजार जास्ती प्रादुर्भाव होतो. हाडं हं, ठिसूळ बनतात. हे सगळं मान्य. पण ते आपलं शरीर मेंटेन करेल ना. म्हणजे हं. तुम्ही असं कुठेच सायंटिफिकरित्या त्या दृष्टीने असं दिसलं नाहीये आजपर्यंत, की आपलं पी-एच रक्ताचं पी-एच जे अल्कलाईन पाणी प्यायल्यामुळे अल्कलाईन होतंय बाबा रक्त. अच्छा. असं नाही होऊ शकत. तर ओके. असा काही वैज्ञानिक दावा अजूनपर्यंत पाहण्यात आलेला पाहण्यात नाही. आलं. तर का मार्केटिंग. आपण उगीचच कॉस्टली गोष्टी घ्यायच्या? नॉर्मल जे आपलं घरचं आपण नॉर्मल जे फिल्टर करून जे आपण पाणी घरात वापरतो पिण्यासाठी, हां. ते उत्तम आहे. किंवा गरम करून पण पाणी पितो हां, आपण. एक्झॅक्टली. पण असं खास अल्कलाईनच पाणी घेतल्यानंतर काहीतरी बेनिफिट होणार आहे, असं काही हं. अजून सायंटिफिकरित्या कोणत्याही नाही आजाराला झालं. प्रूव्ह झालेलं नाही. आणि मग अजून एक असं म्हटलं जातं, की तांब्याच्या भांड्यात प्या, चांदीच्या भांड्यात प्या किंवा तर ते पहिल्यापासून आपल्याकडे सांगण्यात आलेलं आहे, की असं प्रिझर्व्ह केलेलं पाणी चांगलं आहे तांब्याच्या भांड्यात वगैरे. तर ते अधून-मधून घेतलं तर ठीक आहे का? हो, चालेल ना. कारण आता आयुर्वेदानुसार म्हणायला गेलं ना, तर तांबा, चांदी हे सगळे त्यांच्या मते हे जंतुनाशक आहेत. हं. जंतुविरहित ते करतात किंवा त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे काही त्याच्यामध्ये घटक त्यांच्या घटक आहेत, की हं. त्यामुळे ते योग्य आहे. पण त्याचा अर्थ असा नव्हे, की ते 24 तास ते त्यात प्या. भरून हो. ठेवावं किंवा त्याच्यातच फक्त पीत राहावं, असं नाहीये. ते रात्री एक 6-7 तास भरून ठेवलं असेल, तर ते तुम्ही घेऊ शकता सकाळी. बरोबर. पण असंही नाहीये, की मुद्दाम नसताना खास बाबा आणून त्यातलं चांदीच्याच भांड्यातून पाणी पी. हं. त्यानीच तुला योग्य होणारे नॉर्मल स्टीलच्या भांड्यात जर स्टोअर केलेलं पाणी नको पिऊस. हां. पिऊ नकोस. असं काही म्हणणं चुकीचं आहे. कारण स्टीलचं जे भांडं आहे, त्याच्यात कोणताही रासायनिक प्रक्रिया त्याच्यावरती होत नाही. हां. बरोबर. त्यामुळे तुम्ही त्यातलं जर पाणी घेतलं, तर ते तुमच्यासाठी नॉर्मल आहे, उत्तम आहे. बरोबर. असं काही गरज नाही आहे. युजुअली तांब्याचा भांडं घरात असतं. तर तुम्ही रात्री 6-7 तास ठेवलं, सकाळी प्यायलात तर हरकत काहीच नाहीये. तर हां, तांब्याच्या भांड्यात पाणी आपण पितो. पण ते भांडं आहे, ते साधारण स्वच्छ कसं ठेवावं? कारण की त्याच्यामध्ये हो, ते वेगवेगळे घटक हवेच्या जमा होतात. हां. म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये ते सकाळी असं हिरवट, काळं असं त्याच्यावरती हो. असं होतं. तसं स्टीलचं होत नाही किंवा चांदीचं सुद्धा होतं, त्या हं, प्रकारे बघायला हं. गेलं तर. त्यामुळे ते आपल्याला दररोज व्यवस्थित क्लीन करणं भांडी आपल्याला सगळीच क्लीन ठेवायची आहेत. स्टीलचं असो, चांदीचं किंवा हे. पण त्याला आपल्याला जी म्हणतात ना त्याला जास्ती काळजी घ्यावी लागते, हां. ती आपल्याला चांदीच्या, तांब्याच्या भांड्यात जास्ती काळजी घ्यावी लागते.
वेळेस आपण स्टीलचं हम्म. भांडं नॉर्मल धुवून स्वच्छ झाकून भरून बरोबर. ठेवलं तर म्हणजे फिल्टरचं पाणी त्यात भरून ठेवलं तर काही त्याचा अपाय नसतो. जे आपण कम्फर्ट फूड म्हणतो त्याला हेल्दी फूड कसं बनवता येईल? हेल्दी फूड जसं आपण मगाशीच मी डिस्कस केलं तुमच्याबरोबर, की आपण ज्या 3 वेळचं खाणं म्हणालो ना आपण मगाशी हा. डिस्कस केलं. त्यावेळेचे ब्रेकफास्टचे आपण पदार्थ म्हटले, तर जे आपण जिथे आपण धान्य आणि डाळी ह्याचा समावेश करून त्यामध्ये भाज्यांचा वापर करून फॉर एक्झाम्पल लाइक आता आपण मुलांना काही रोल करून देतोय डब्यामध्ये, टिफिनमध्ये. तर आपण मूग डाळीचा चिला केला. त्याच्यामध्ये आपण दुसरं काही पीठ वापरून, मूग डाळ वापरून मध्ये भाज्यांचा रोल करून भाज्या किसून किंवा सॉटे करून त्याच्यामध्ये आपण त्याचा व्हेजिटेबल रोल करून त्यांना टिफिनमध्ये देऊ शकतो. कारण त्यांना आपण कुठेही बिस्किटं, चिप्स अशावर त्याचा नाश्ता असता कामा नये. ना शाळेत ना सकाळी निघताना. तर अशा वेळेला आपण असे काही पदार्थ आहेत. नॉर्मल आपण जसे डोसे, इडली, ढोकळा म्हटलं, थालीपीठ म्हटलं, हा. तर हे सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत ना. म्हणजे असा काही एक पदार्थ असं नाही म्हणता येणार. सगळे प्रकारचे पदार्थ जे आपले आहेत, आपले इंडियन फूड हे छान आहे. सगळ्या कॉम्बिनेशन वेगवेगळ्या पदार्थांचं कॉम्बिनेशन करून बनवायचं आहे. आपण फक्त त्याच्याकडे जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे आणि ते वेळच्या वेळी घेतलं पाहिजे. म्हणजे त्या ब्रेकफास्टच्याच वेळेला झाला पाहिजे. ब्रेकफास्ट होतोय 11-12 वाजता आणि मग जेवण होतंय 3-4 वाजता. मग पुढचं जेवण रात्री 12 वाजता. हे जे जे टायमिंग चुकतंय, तर ते जर सांभाळलं तर असं स्पेसिफिक फूड असं नाही म्हणणार. पण मी असं म्हणेन की प्रत्येक जेवणामध्ये आपण प्रोटीनचा जे आपण मगाशी डिस्कस केलं त्याचा प्रादुर्भाव खाण्यामध्ये असावाच. त्याच्यामुळे मी आजपर्यंत मी शेकडो पेशंटकडनं असं ऐकलं, की साखरेच्या ऐवजी आम्ही आता गुळाचा चहा सुरू केलेला आहे. पण त्यांनी ओके. अजिबात मी एकही रिपोर्ट ब्लडचा, की त्यांनी गुळाचा चहा घेतल्यामुळे काहीतरी चमत्कार झालाय बुवा किंवा काहीतरी त्यांना छान आहे, त्यांनी रिपोर्ट चांगले आलेत, बरोबर. असं मी पाहिलेलं नाही. पण मग आता हे काही आजारांमध्ये गूळ चालतो, काही आजारांमध्ये मध चालतं. पण प्रत्येक आजारामध्ये शक्यतो साखर कमीच करायला सांगितली जाते. याचं कारण म्हणजे साखर जास्त घातक आहे का? कॅलरी वाईज बघायला गेलात ना, तर गूळ, साखरमध्ये सगळ्यांचं 1 ग्रॅम तुम्हाला 4 कॅलरी देणार. मग तुम्ही कोणताही गोड पदार्थ घ्या. ओके. आता लहान मुलांमध्ये आम्ही म्हणतो, की ठीक आहे तू साखर, अति साखर किंवा काहीतरी हं. गुळाच्या रेसिपीज आहेत, त्यांनी खाल्लं हरकत नाही. मी असं म्हणत नाही, की गूळ वापरूच नका किंवा मध वापरू हं. नका, असं म्हणायचं नाहीये. पण अडोलसंट फेजमध्ये जेव्हा तुम्ही वजन कमी करायचं आहे बाबा म्हणून साखरेच्या ऐवजी गुळाचे काहीतरी पदार्थ खाताय, कन्सिडरिंग की मी बारीक होणार आहे, मी ते गूळ चालू केलंय, असं नाही घडत. ओके. असं मला म्हणायचंय. ते ते एक गैरसमज आहे, की बरोबर. तसं रिप्लेस केल्याने आपण छान बरे होणार आहोत, असं नाही. नाही. तुम्हाला सगळ्याच फॅक्टर्स त्याला कॉन्ट्रिब्युटिंग असतात. सगळ्यावर फोकस करणं गरजेचं आहे. आणि हल्ली एक ट्रेंड निघालाय विशेष करून नव्या पिढीमध्ये, की स्मूदी बनवतात वेगवेगळ्या अ, गोष्टींच्या, फळांच्या असतील किंवा अजून. तर तो जेवणाला पर्याय असू शकतो का? नाही. तो जेवणाला पर्याय असू शकत नाही. केव्हा तरी क्वचित तुम्ही कधी घेतलं चेंज म्हणून तर हरकत नाही. स्मूदीमध्ये पण खूप पर्याय आहेत. त्या स्मूदीमध्ये तुम्ही करताय काय? काय-काय घालताय इन्ग्रेडियंट ते पण तितकेच महत्त्वाचे आहेत. स्मूदीमध्ये तुम्ही जर काही त्याच्यात तुम्ही ड्रायफ्रुट्स घालून त्याचा गोड पणा आणला, तर ती गोष्ट वेगळी आहे. पण त्या स्मूदीमध्ये तुम्ही दुसरं काही हनी सिरप वापरलं, काहीतरी क्रश वापरले कुठलेतरी फ्रूटचे पल्प वगैरे किंवा हं. फ्रूटचा ज्यूस त्यात ॲड करून केलं, हं. तर ते उपयोगाचं नाही आणि माझ्या मते नुसते स्मूदीज वन्स इन अ व्हाईलसाठी ठीक आहेत, हं. फॉर अ चेंज. पण तुम्ही दररोज शॉर्टकट त्याच्यावर माराल आणि ते रिफाईन करून टाकाल, एक रिफाईन ज्यूस, की सोपं करायला आणि त्यात तुम्ही म्हणाला, की त्याच्यात मी बदाम अक्रोड घालतो, त्यात मी फळं घालतो आणि ते त्याचं स्मूदी करतो, की ते मिळतायत की घटक. असे आमच्याबरोबर वाद घातले जातात, की तुम्ही म्हणता ना फळ खा, बदाम अक्रोड खा, तर मी खातोय. हां. मी हे सगळं स्मूदीमध्ये घालतो. मी स्मूदीमध्ये. ओट्स घालतो, मी हे घालतो, सगळं करून ते रिफाईन करतो. पण तू रिफाईन करतोस ना बाबा. तर त्याचं सगळं ब्लेंडराइज करून त्याचं बरोबर. तू रिफाईन जेव्हा करतो, त्याचं ग्लायसेमिक व्हेरिएशन वेगवेगळे असतात. दात आहेत ना, चाव की. बरोबर. तू हो. चावून खा. बदाम, अक्रोड काय तू ड्रायफ्रूट जे काही खातोय, चावून खा. फळ चावून खा. किती वेळा पालकांकडून सुद्धा असं आम्हाला कौतुकास्पद म्हटलं जातं, की नाही तो कोणती फळच खात नाही ना, म्हणून मी त्याला ज्यूस बनवून देतो, की ते ज्यूस घेणार. पण ज्यूस घेणं म्हणजे तुम्ही त्याचा फायबर, चोथा आपण फेकून देतोय. हा खूप महत्वाचा त्याच्याबरोबर प्रश्न आहे. हां. आपण त्याचे मायक्रोन्यूट्रिएंट्स पण वेस्ट करतोय. बरोबर. तर त्याच्यापेक्षा त्याला फळं खाऊ दे की. पूर्ण फळ का खावं. प्रत्येक गोष्ट रिफाईन करून द्यायची आहे?
आणि तेव्हा तुम्ही त्यांना कौतुकाने रिफाईंड करून देणार. पण एका वेळेनंतर तुम्ही कंटाळणार आणि मग तुम्ही येऊन मग तुम्ही कंप्लेंट करता, की तो अजिबात फळं खात नाही. ते ज्यूस नाही करून दिला तर तो पितच नाही. पण आपणच सवय लावतोय त्या गोष्टींची. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आपलं कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणजे मी तर म्हणेन अगदी लहान मुलांमध्ये म्हणजे आमच्याकडे ज्या पेडियाट्रिकच्या मुलं येतात म्हणजे 5-6 वर्षाची, 7 वर्षाची, हां. त्यांना त्या वेळामध्ये ना खूप असं पॅम्पर्ड केलं जातं, ब्राइब्स दिले जातात, की "तू माझं हं, हे काम कर, हे एवढा अभ्यास कर, मी तुला हे देणार." हं. पण ते ब्राइब्स खाण्यातून आपण देऊ नयेत. कारण त्याच्यानंतर ते आपल्यावरती अ, उलटून येणारच. मग त्यांची ती जेव्हा सवय होते त्यानंतर मग ती मुलं ऐकणार नसतात. कळत्या वयात आल्यानंतर तेच आपल्याला शिकवतात, की नाही आता मी हे एवढं केलंय. मला आता बर्गर पाहिजे किंवा मला आता फ्राईज पाहिजे, मला कोल्डड्रिंक पाहिजे. कारण तसंच हो, आपल्याला त्यांना केक पेस्ट्री पाहिजे सांगितलेलं असतं, की बरोबर. हे कर मग तुला देऊ. तर आम्ही सांगतो पेडियाट्रिक नाही तुम्ही ट्रीट्स, ब्राइब्स या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या तर त्यांनी केल्याच पाहिजेत. त्यासाठी तुम्ही त्यांना खाण्याचे अशा प्रकारचे हं, ब्राइब्स देणं चुकीचं आहे. मग उद्या तुम्हीच जाऊन कंप्लेंट करता, एक वेळ निघून गेली, अखांतोसिस यायला लागलं, म्हणजे हं. इन्सुलिन रेझिस्टन्स ज्याला आम्ही म्हणतो, हं, काळेपणा हं. नेकलाईनला, काखेत किंवा जाडेपणा होतोय. लहानपणी तेच आपल्याला चब्बी चाळीस छान वाटतं. पण तेच जरा मोठे झाल्यावरती ओबेसिटी झुकलं आणि एक-एक प्रॉब्लेम सुरू झाले किंवा स्नोरिंग वाढलं त्या हं, हं, मुलांमध्ये, हं. की मग कुठेतरी एक धोक्याची घंटा वाजते आणि मग म्हटलं जातं, की "अरे, असं का एवढ्या लहान वयात का करतोय? एवढं वजन का वाढतंय?" तर मग तेव्हा त्यांना मग सगळ्या सवयी परत रुटीनवर आणणं एवढं सोपं नाहीये नाहीये. बरोबर. आत्ताच्या पिढीमध्ये. तर त्यामुळे आपण त्यांना सगळ्याचीच सवय पहिल्यापासून लावली जेणेकरून ते छान सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करतील. म्हणजे तुम्ही उगीचच त्या गोष्टींवरती त्यांना फोकस करू नये आणि फोन सगळ्यात गोष्ट म्हणजे मोबाईल. आता हां. मुलं फोनवरती एवढे असतात, की आता आम्ही जे पिडियाट्रिकमध्ये बघतो, की आय साईट एवढी फटाफट अफेक्ट होते. लहान मुलांना चष्मे लागतायत. म्हणजे इतक्या वेळा मी असं बघितलं, की ते आम्ही पेशंट ओपीडीत बघतोय आणि ती म्हणजे आई किंवा वडील आमच्याशी बोलतायत, ते बाळ फोनमध्येच असतं. ते वर मान करून सुद्धा बघत नाही, आमच्याकडे काय आहे ते. आणि मग आम्ही काढून घेतलं, की जोरात किंचाळणार. म्हणजे अगदी बरोबर. 4 वर्षाचा मूलसुद्धा हं. त्यांना असा साधा फोन दिला तर ते फेकून देतं. पण त्यांनाही कळायला लागलंय, की कसं आपण ते ऑपरेट करायचं, कसं बघायचं. आत्ताची पिढी स्मार्ट आहे. तर तुम्ही बरोबर. तुम्ही जसं तुम्ही त्यांना वळवाल तसं ते वळणार आहे. पण त्यांना ते ठराविक लिमिटमध्ये किती प्रमाणात ते द्यायचा आणि डोळ्यावर त्याचा परिणाम होऊ नये. कारण रेडिएशन आहे शेवटी ते. हो. तर त्याचा परिणाम किंवा काही वेळेला ना करियर ओरिएंटेड बायका काय करतात, की त्यांना असा घाई असते. कारण खूप कामं त्यांच्यासमोर असतात. हं. तर त्यामुळे ते फोन हातात दिला, मोबाईलवर काहीतरी बघताय, ते कॉन्सन्ट्रेशन त्याच्यात सगळं घुसलेलं आहे. तर भरवत जा. कंटिन्युअस त्याला हं. खाणं म्हणजे आपलं पटकन काम होतं आणि ते मोकळे होतात. पण ह्याच्यामध्ये काय, की त्याच्या पोटात अन्न किती जातंय, काय जातंय, तो चवीने ते खात नाही, डायजेशन नाही, ते बाळ गिळत जातं. हो. पण मग त्याचं नक्की त्याचं पोट भरलंय का? भरलंय. किंवा त्यांनी त्यापेक्षा त्यांना स्टोरी बुक्स समोर ठेवून काहीतरी हां. वाचून दाखवा. बरोबर. त्याचं हां, व्हिज्युअलायझेशन पण हां, वाढेल त्याने. वाढेल. डोळ्यांवर त्यांची ताण नाही कॉग्निटिव्ह पडणार. हां. एबिलिटी वाढेल. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला. थोडा वेळ आपण आपल्या मुलांसाठी काढणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे अर्थात. आपण सगळ्या आपल्यासाठी हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आहेत, गॅजेट्स आहेत, त्याचा आपण वापर करायचा आहे. पण तो किती लिमिटपर्यंत आणि किती योग्य प्रमाणे करायचा आहे, हं. तो आपल्याला आता विचार करण्याची वेळ आवश्यकता आली आहे. अ, आहे, आलेली आहे. मॅडम हा पुढचा जो प्रश्न आहे ना, तो महिला वर्गाचा प्रश्न आहे. हं. म्हणजे आजकाल महिलांमध्ये पाळी उशिरा सुरू होणं, लवकर निघून जाणं किंवा PCOS, PCOD अशा पद्धतीचे आजार ऐकायला मिळतात. हं. इव्हन प्रसूतीमध्ये सुद्धा काही कॉम्प्लिकेशन्स वाढलेली आहेत. डायबिटीज. डायबिटीज असेल किंवा अजून काही गोष्टी असतील. तर या महिला त्या फेस करत असतात आणि बिचाऱ्या त्यांच्या ऑलरेडी समस्या आहेत. त्याच्यात आता ह्या जीवनशैली किंवा काय त्याच्या समस्यांची भर पडली. तर ह्यात कुठे आहाराचा संबंध आहे का? हो, हो. नक्कीच आहे. ह्याच्यामध्ये जीवनशैलीचाच संबंध आहे. म्हणजे मी नुसतं आहार नाही म्हणणार. आहार त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी हं. ह्या सगळ्याच गोष्टींचा त्यांचा संबंध आहे. लॅक ऑफ स्लीप, झोप पुरेशी न होणं, स्ट्रेस लेव्हल ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकच गोष्ट नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र
त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणजे हल्ली तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, की आता या गेल्या 10-15 वर्षामध्ये म्हणजे PCOS, PCOD ह्या 2 वर्ग होतात. तुम्ही एक तर मेनोपॉज किंवा जे म्हटलं ती गोष्ट नंतरच्या काळामध्ये. पण आत्ता लहान वर्गामध्ये म्हणजे जे 12 ते 20 12 ते 20 वयोगट म्हणा, की ह्याच्यामध्ये आपल्यासमोर PCOS, PCOD ह्यानी बरेच असे पेशंट मुली येतात आणि त्या नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळा ते ओबीज असतील असं नाही. काही-काही त्या लीन ओबीज असतात. म्हणजे अ, दिसताना त्या बारीक दिसतायत. परंतु त्यांचं आतून जर खाणं बघितलं तर जर तुम्ही त्याचं सोनोग्राफी बघितली तर त्यांना फॅटी लिव्हर पण असणार त्या मुलींना. तर त्यांचं जेव्हा आम्ही डिटेल लाईफस्टाईल घेतो, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती काय-काय खाते, तिचा कसा नुसतं बिहेवियर थेरपी पण तेवढीच महत्त्वाची आहे, की तिचे ती काय मधल्या वेळात ती काय ॲक्टिव्हिटी करते, तिचं खाणं-पिणं कसं आहे, तिला कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या नाही आवडत किंवा ती सकाळी नाश्ता करते की नाही करत, काय टाईपचा करते, पाणी नीट पिते का? कारण हायड्रेशन स्टेटस पण तितकाच महत्त्वाचा आहे, की जो नसतो. म्हणजे पाणी पण पुरेसं घेतलं जात नाही आणि या सगळ्यांवरती हॉर्मोनवरतीचा इम्बॅलन्स होतोच आहे. कारण आता ना टुवर्ड्स फास्ट फूड जे आम्ही म्हणतो ना, हे सगळ्याच या आता ज्याने वाढत चाललंय. त्यांना घरचं कमी आणि बाहेरचं अट्रॅक्शन जास्त आहे. पण ह्याचा परिणाम त्यांच्यावर सिस्ट फॉर्मेशनवरती होतो. कारण जेवढं तुम्ही त्या सिस्टला तुम्ही असं अनहेल्दी फूड द्याल, तर त्याची ग्रोथ फास्ट होते. म्हणजे आणि ते इज कॉझिंग हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे बायलेटरल ओव्हरीमध्ये सिस्ट आहे किंवा हे PCOS, PCOD जे म्हणतो सिंड्रोम. तर त्याचाच परिपाक आहे, की तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी झिरो करताय आणि असं सारखं खाणं-पिणं सगळं होतंय. उठ-सूट, स्ट्रेस लेव्हल आहे. ती स्ट्रेस लेव्हल आता काही शिक्षणामध्ये काही टाळण्यासारखी आहे. पण त्याला जर आपल्याला काम करायचं असेल, तर थोडंसं बाहेर चालून यायला पाहिजे. म्युझिक लावा, शांतपणे काहीतरी एक फिरा किंवा घरात रिलॅक्स व्हा. अजून या ॲक्टिव्हिटी नीट झोपा. झोप पुरेशी होते का तुमची? की रात्री उशिरापर्यंत तुम्ही मोबाईलवरच आहात. मग ते रेडिएशनने तुमची झोप अजून उडतेय. व्हॉट टाइप ऑफ थिंग्स यू वॉच ॲट नाईट? की तुम्ही असे अनकॉन्शियस माइंडमध्ये फिरत राहतील, या अशा गोष्टी काहीतरी त्रासदायक गोष्टी बघताय, की जोवियल काहीतरी बघताय. त्यानी ते पण मॅटर करतं हां. म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स तुम्ही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह वाइब्स ऑल्सो मॅटर अ लॉट. तुम्ही चांगलं काय बघताय, की तुम्ही वाईट बघताय आणि ते तुम्ही असोसिएट करताय डोक्यामध्ये आपल्या. त्याच्याशी आपलं स्वतःचं लाईफ कोरिलेट करताय. असं मी कित्येक उदाहरणं पाहिली आहेत, की ते आम्ही त्याला सांगतो, की रात्रीच्या वेळेला फोन स्विच ऑफ. रात्री 10 नंतर फोनला हात लावायचा नाही आणि काहीतरी जवळपास एक चांगलं पुस्तक ठेव किंवा काहीतरी आजकाल कॉमेडी किंवा असे डोक्याला ताण न देणारे असे खूप सीरियल्स आहेत. ते रात्री बघ आणि पुस्तकं वाच रात्रीच्या वेळेला आणि काहीतरी मग शांतपणे मग झोप येईल तसं काहीतरी करून बघ. पण फोन 2 तास अगोदर बंद केला म्हणून आयुष्यात काहीही बिघडत नाही, की रात्री पण उशिरापर्यंत राहून आणि मग तेव्हा काहीतरी अनहेल्दी फूड खात राहायचं. जागे आहोत तर मग ऑटोमॅटिकली हंगर पॅन्ग्स येतात. मग ह्यानी तुमचा सिस्टवरती आपण अजून प्रेशर आणतो आणि मग ते सिस्टचा साईज वाढतो. मग 6 महिन्यांनी बघितलं तर सिस्ट वाढलेली असते. म्हणजे एकदा मला आत्ताच एक मुलगी भेटलेली काही दिवसापूर्वी. ती म्हणाली, की तिने आधी सुरुवातच अशी केली, की मी एकदम फिट आहे. मला काही झालेलं नाही. फक्त हे सिस्ट आहे दोन्ही ओव्हरीवरती. बाकी मला कसला त्रास नाही. मी एकदम म्हटलं, "काही टेस्ट आहेत का?" काही टेस्ट केलेल्या नव्हत्या. कोणत्याही टेस्ट नाही आहेत. पण मी एकदम नॉर्मल आहे. पण नंतर तिने इतक्या गोष्टी सुरू केल्या, की मला माझे केस खूप गळतायत. मला रात्रीची बिलकुल झोप येत नाही. माझी शांत झोपच नसते. मग ती जेव्हा नॉर्मलवर आली त्यानंतर कळलं, की ती कितीतरी अनहेल्दी फूड, प्रोसेस्ड फूड खात असते. मला सकाळी चालायचं आळस आहे. ती अशा ठिकाणी काम करत होती, की तिला ती डायरेक्ट म्हणजे शी वॉज नॉट मॅरिड. तर डायरेक्ट 9-10 वाजता म्हणजे जायच्या ऑफिसही फॉर्च्युनेटली खूप जवळ होतं 10 मिनिटावर. तर ते पण ती तेवढं रिक्षाने जायची. चालत 10 मिनिटं डिस्टन्स असलेलं ती रिक्षाने जात होती. तरी आणि त्यानंतर ती त्याच वेळेला उठायची आणि मग तो टिफिन कॅरी करायची, जो आईनी रेडी केलेला आहे तो. आणि तो ती दुपारी खायची आणि तिकडे ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये काहीतरी मागवायची. चाट प्रकार किंवा डोसे आपलं सॉरी वडापाव, समोसा. आता ते जे बाहेरचं खाणं आणि घरी तू केलेलं खाणं, ह्यात त्यांचा सोडा, कलर्स फरक पडतो. मग कोल्ड ड्रिंक तर मला पाहिजेच. तुम्ही ॲक्टिव्हिटी मला सांगूच नका, कारण मला अतिशय कंटाळा येतो. संध्याकाळी 6 नंतर मला चालायला आवडतच नाही आणि मग मी असं ढकलून खाल्लं तरी मला कंटाळा येतो. कारण
वजन जास्त आहे. ती विशियस सायकल कुठेतरी ब्रेक व्हायला पाहिजे ना. ती आपणहून तुम्ही विदिन मी सांगून नाही होणार आहे. ते तुम्हाला आतूनच वाटलं पाहिजे, की बाबा आता माझं हे वय आहे, आता मला ही मासिक पाळी रेग्युलर आणायची आहे, तर मला चाललं-फिरलं पाहिजे. मला ते सगळ्या गोष्टी वीकेंड्सला मी घरचं खाणारच नाही, हा जो हट्ट आहे, हा मोडला पाहिजे. आणि तू त्या दिवशी बीचवर कुठेतरी वेगळ्या ठिकाणी फिरायला जा. पण वाय मॉल्स? म्हणजे मॉल्समध्ये तुम्ही जाऊन तिकडे तुम्ही फक्त फूड मॉलला बसून राहणार आणि कॅलरीज गेन होणार, बर्निंग काहीच नाही. तर तराजू तुमचा जो होतोय इम्बॅलन्स, तर तो सिस्ट फॉर्मेशनवर अजून हे करतो. मग तिला मला काउन्सिलिंग खूप करावं लागलं. तिला ते पटलं, कारण तिचं आता ते असं वय झालेलं होतं, की तिला या गोष्टी ती आता सगळं जे रेग्युलराईज झालेलं सगळं मेडिकेशननी झालं होतं. तिला योगा किती ह्याच्यात फायदेशीर हो, नक्कीच. योगा, मेडिटेशन हे फायदेशीर आहे. लाईफस्टाईल चेंज करणं उपयोगी आहे. चालणं-फिरणं आहे. ह्या सगळ्या चतुःसूत्री जे सूत्री म्हणतो आपण, जे सगळ्या याच्यावर आपण जर भर दिला, तर नक्कीच तिचे डॉक्टर तिचे मेडिसिन्स कमी करतील. जे आता त्यांनी मेडिसिननी तिचं रेग्युलर करायचा प्रयत्न केला आहे, तर ते त्यांना पण ते मदत होईल. तिने जर लाईफस्टाईल कमी केली तर म्हणजे चेंज केली तर आणि त्याचा तिला फायदा होईल. तर हे तिला पटलं आणि तिने करायला लागली आणि तिला इतका आनंद झाला, कारण तिला तिचे रिझल्ट महिन्याभरात तिला जाणवलं, की फरक पडतोय बाबा. रात्री मला झोप लागतेय. म्हटलं, "उठ सकाळी तू सकाळी 10ला उठून 10:15ला ऑफिस आहे, तर कोण झोपणार रात्री लवकर? तू जर सकाळी जर लवकर उठली, चालली तर दमली ना, दमशील. ज्या कमी अंतरासाठी तू जे सगळीकडे तुला वाहन लागतंय, तर जे कमी अंतरात आहे चालत जा. जिने आहे तिथे चढ. एस्केलेटरचा वापर करू नको. जिथे-जिथे सिंपल टिप्स म्हणजे तुला जर शक्य आहे ते कर. शरीराची जर म्हणजे हालचाल झाली, तर दमणार तर झोप येणार. संध्याकाळी 6 वाजता आल्यावर फिरायला जा, चालायला जा. तर अशा कितीतरी गोष्टी ज्या सहज शक्य असतात, फक्त त्या आळसामुळे केलेल्या नसतात. पण नंतर त्यांना समज आल्यावरती ते करतात आणि त्यांना रिझल्ट मिळतो. मग ते खुश होतात. मॅडम, महिलांच्या स्वास्थ्याविषयी आपण बोलतोय. तर प्रत्येक महिलेच्या आयुष्यात जशी पाळी सुरू होते, तशी ती जाते. म्हणजे हं, त्याला आपण म्हणतो रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज. हं, तर या मेनोपॉजच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे तिचं व्यक्तिमत्व थोडं बदलतं, हं. शरीर थोडंसं बदलतं. म्हणजे काही मानसिक, इमोशनल वेगवेगळ्या गोष्टींना तिला सामोरं जावं लागतं. बरोबर आहे. बरोबर? हं. तर अधिक सखोलपणे अर्थातच तुम्ही सांगाल आणि तुम्ही हेही सांगा, की आहार या सगळ्या काळामध्ये आहार किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतो मेनोपॉजच्या काळात? तो कसा असावा? हो, नक्कीच आहार हा खूप महत्त्वाचा घटक आहे त्या पिरियडमध्ये. कारण काय होतं ना, आपल्या सगळ्या बायकांच्या म्हणजे शरीरामध्ये आपलं इस्ट्रोजन नावाचं एक हॉर्मोन असतं. तर त्याची लेव्हल पातळी कमी होते आणि बंद होतं आणि त्यावेळेला हा हा मेनोपॉझल जो पिरियड म्हणतो तो चालू होतो. जेव्हा इस्ट्रोजनची लेव्हल असते ना आपल्या शरीराची, त्याची पातळी असते, त्यावेळेला ते आपल्याला एक प्रोटेक्टिव्ह माध्यम असतं बायकांसाठी, की जे आजार त्यांना इझिली टाळता येतात सहजपणे. त्या सगळ्या जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो, जे पुरुषांना पटकन होऊ शकतात, तर ते व्हास्क्युलर आम्ही जे म्हणतो काही घटक म्हणजे प्रोटेक्टिव्ह एन्व्हायर्नमेंट ते इस्ट्रोजन सांभाळतं हं, आणि ते इस्ट्रोजनची लेव्हल तेव्हा पातळी नाहीशी होते, कमी होते किंवा वॅनिश्ड होते. हं. मग त्यावेळेला नंतर या बायकांना हे सगळे त्रास सुरू होतात. म्हणजे त्याच गोष्टी ज्या आधी इझिली त्या ॲडजस्ट करत होत्या मानसिकरित्या, तर नंतर हां. त्यांची त्याच गोष्टीवर चिडचिड सुरू होते किंवा फटीग होतो किंवा प्रत्येक हं, पटकन थकल्यासारखं वाटायला लागतं. हं. त्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यावेळेला त्यांचा बेसल मेटाबॉलिक रेट पण शरीराचा कमी होतो. जेव्हा इस्ट्रोजन जातं तेव्हा, कमी होतं तेव्हा आणि मग त्यांचं इझिली वजन वाढतं. म्हणजे तेच खाणं आधी जेव्हा त्या खात होत्या, तेव्हा त्या सडसडीत त्या सटसट कामं करत होत्या. हं. पण तेच त्या काळामध्ये म्हणजे मेनोपॉझल काळामध्ये तेवढं त्यांना स्पीडनी करता येत नाही किंवा त्यांना पटकन थकल्यासारखं वाटतं. तर हे सगळं त्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतं. तर त्याला तर आपण तेव्हा आहार जाणीवपूर्वकरित्या जर आपण तो सांभाळला, आहार सांभाळला म्हणजे नॉर्मल खाणं हं. घरचं, असं काही वेगळं खाणं असं नाही. पण त्यावेळेला आपण मुद्दामून काही खनिजं, मिनरल्स म्हणतो कॅल्शियम, मॅग्नेशियम ह्याचा जर जास्ती आपण खास फोकस केलं, म्हणजे आपण कॅल्शियम रिच सोर्सेस म्हटलं तसं आपण दुधाचे पदार्थ तर आहेतच. पण जे सिंपल लाइक तीळ सीड्स, तीळ हां, जे जेवणामध्ये आहारात आपण योग्यरित्या आपण त्याचा वापर केला हां. किंवा अळशीच्या बिया,
पंपकिन सीड्स, ओके. हे तुमचं मॅग्नेशियमसाठी सगळ्या पालेभाज्या, मूळ आलेली कडधान्य, सोयाबीन, जे ओके. सोयाबीन त्या पिरियडमध्ये आपण सोयाचं काहीतरी सोयाचं पनीर मिळतं, सोया चंक्स मिळतात, सोयाचे आपण कुठेतरी वापर केला, सोयाचे जे घटक आहेत, सोयामध्ये जे काही दूध पण घटक मिळतं सोयाबीन. त्याची तेवढी गरज आहे असं नाही, पण ते सोया मिल्क पण बाहेर तुम्ही कुठेतरी संध्याकाळच्या वेळेला घेणे, सोया मिल्क पण न्यूट्रल आजकाल अनफ्लेवर्ड पण मिळतंच. हो. नॉर्मल दही पनीर सुद्धा आहेत. पण तसं हे जे सोयाचे पदार्थ मी जे म्हटले, त्याच्यामध्ये जे काही सोयाचे घटक आहेत ना, तर ते तुमचा मेनोपॉज काळामध्ये खास काम करतात. त्यात प्रोटीन असतं, कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं. तर ते त्या काळात त्यांना म्हणजे फटीग कमी करण्याचा उपयोग होऊ शकतो. ते इझिली त्या जेवणात, भाजीत, पुलावमध्ये कुठेही त्याचा वापर करू शकतात. तर त्या करायला पाहिजेत. जाणीवपूर्वक चालणं फिरणं रेग्युलर ठेवायला पाहिजे. मुद्दामून जे आपण तेलकट आणि असं जंक फूड जे आपण म्हणतो, अनहेल्दी फूड, त्या गोष्टींवर जरा आपण ते वन्स इन अ व्हाईलवर ठेवल्या पाहिजेत. त्याचा नित्यनेमाने वापर नको. कारण आता तसं पूर्वीसारखं राहिला नाही. मेटाबॉलिक रेट कमी आहे. मग कमी झाल्यानंतर तुम्ही तर तसंच त्याचे खात राहिलात, तर तुम्ही त्याचा निचरा करू शकत नाही आणि मग वजन वाढणार. कारण त्याची जी चयापचय क्रिया जी म्हणतो आपण शरीराची, ती कुठेतरी मंदावलेली असते. मग त्यावेळेला ते सेम फूड चालत नाही. मग त्याला मुद्दामून आपल्याला फोकस हेल्दी ऑप्शन्सकडे करायला पाहिजे, जाणीवपूर्वकरित्या. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला सुद्धा मुद्दामून की नुसतंच असं काहीतरी चहा बिस्किट खातोय बाबा, त्याच्याऐवजी फळं खा, चणे शेंगदाणे खा, मुद्दाम सोयाचे जे सोयाबीन वड्या मिळतात त्याचा पण क्रिस्पी करून आपण असंच ते खाऊ शकतो. मखाणे आहे, ते कॅल्शियम फायबर आहे. तर असंच ते म्हणजे आपण त्याचा सबस्टिट्यूट हेल्दीनी कसा करायचा ते बघायला पाहिजे. मुद्दामून चालायला फिरायला गेलं पाहिजे. अति शतपावली घालणं पॉसिबल असेल तर ते करावं. तर आणि जरा शांत थोडं प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे बघावं. आवड असेल, हॉबीज काय आम्ही त्यांना विचारतो. जर वाचायची आवड आहे तर मुद्दामून चांगली पुस्तकं वाचा, त्याने सुद्धा खूप फरक पडतो. तर असा सगळा थोडा त्याच्यामध्ये चेंज केला पाहिजे. हॉर्मोनल हे आहे, प्रत्येक शरीरात हे बदल प्रत्येक स्त्रीमध्ये होत असतात. पण त्याला आपण पॉझिटिव्हली त्याच्यावरती मात करणं आवश्यक आहे. नुसतंच चिडचिड करून किंवा मला हा आजार मासिक असं होऊन करून त्याच्या आपण निग्लेक्ट नाही करू शकणार. उलट जास्ती त्रास होतो. एक्स्ट्रा सॉल्टी फूड नको, कारण बीपीचा त्रास होतो. तर आपण सॉल्ट पण खाण्यामध्ये विनाकारण प्रत्येक ठिकाणी गरज नसेल तिथे उगीचच घालणं थांबवावं. तर ह्या सगळ्या आधी पण ते खरं म्हणजे अयोग्यच आहे. पण त्यानंतर तुम्हाला खास ती काळजी घ्यावी लागते. त्या गोष्टींची फोकस मुद्दामून करावा लागतो. जे तुम्ही आधी खाताय आणि नंतर खाताय. ह्याच्यामध्ये तुम्हाला जाणीवपूर्वकरित्या बदल करणं महिलांना आवश्यक आहे. ओके. मॅडम, तुमच्या सगळ्या बोलण्यातून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली, ती म्हणजे प्रोसेस्ड किंवा डब्बाबंद गोष्टींना असलेला तुमचा विरोध हा इतका स्ट्रॉंगली का? ते प्रोसेस म्हणजे काय? ते आता प्रोसेस करतात म्हटल्यावर, पैसे घेतात म्हटल्यावर त्यांनी आपल्याला चांगलं हेल्दी द्यायला पाहिजे ना, पण ते का देत नाहीत? काय आहे? असं मी का देत नाही ह्याचं मी कमेंट करणं पण नाही होणार देत नाही. का? ते पण देतात. तरी सुद्धा मी असं म्हणेन की हो, पण जिथे शक्य आहे तिथे आपण टाळू शकतो ना. आदल्या रात्री आपण काहीतरी प्रिपरेशन करून आपण सकाळी त्याचा घरी करून गोष्टी घेऊ शकतो. ह्या गोष्टी ना वन्स इन अ व्हाईल केल्या तर गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही दररोज म्हणाल की प्रोसेस फूड किंवा फ्रोझन, तुम्ही तर म्हणालात की मासे किंवा फ्रोझन मिळतात, तर ते स्मोक्ड, ग्रिल्ड म्हणजे फ्रोझन सगळं नॉनव्हेज पण मिळतं, व्हेजचे प्रकार पण मिळतात. पण ते तुम्ही सतत त्याचा जर शरीरावर मारा केला की त्याचे ॲडिटिव्ह प्रिझर्व्हेटिव्ह आहेत ना, तुमच्यापर्यंत ते येईपर्यंत काही दिवस, काही महिने त्याच्यामध्ये ते गेलेले असतात. म्हणून त्याच्यासाठी त्यांना ते प्रिझर्व्हेटिव्हज ॲड करणं भाग असतं. पण त्याचा तुम्ही किती वापर करावा हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जर कंटिन्यूअस म्हणाल की मी दररोज हेच खाईन, तर त्याचं शरीर काहीतरी त्याचा त्याचा इफेक्ट दिसणारच आहे. पण हे वन्स इन अ व्हाईलवर ठेवलं तर ठीक आहे. पण धिस इज नॉट अ वे टू गो की मी कायमच मी रेडी टू ईट रेसिपीज, उपमा, इडली असं सगळ्याचेच रेडी टू ईट पॅकेट्स येतात वेगवेगळ्या कंपन्यांचे. पण सगळं आपण तेच वापरत आहे. त्याच्यात सोडा इनो जास्ती प्रमाणात असतो. घरी आपण फर्मेंट करणार त्या गोष्टी तर आपण सोडा इनो नाही घालत. गरज नसते त्याची. नॅचरल फर्मेंटेशनने त्या गोष्टी होतात. व्हेअरएज त्याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्हज, हे एक्स्ट्रा सॉल्ट हे जातं. जेव्हा आपण वर्ल्ड वाईड रेकमेंडेशन आहे की एकदम 1 टीस्पून लेव्हल्ड
मीठ शरीरात प्रत्येकाच्या गेलं पाहिजे, त्याच्यावर जास्त नको. असं असताना आपण अननोईंगली या गोष्टी वाढवून आपण त्याची भर टाकतो. तर थोडासा आळस झटकून आपण या घरगुती प्रिपरेशन घरी करून आपण करू शकतो. आता जर मी म्हणेन, की आता आपल्या लहानपणी किंवा जेव्हा आपण सगळे वाढदिवस, सगळं काही सण साजरे घरातच केले जायचे. कुठे होते मॉल्स आणि कुठे होतं काहीतरी पार्ट्या, सगळं आपले सीनियर्स, आपले घरचे माणसं घरी करून छान वेगवेगळे पदार्थ करत होतेच की, जिन्नस करत होते. तर तेव्हा आपण होतो की हेल्दी. असं नाही आहे की ते आता करिअर वाढलंय, मी म्हणते की स्ट्रेस लेव्हल वाढलाय, सगळं काही मान्य. पण त्यातून पण आपण काहीतरी एक समन्वय साधायला पाहिजे, की जे सोपं आहे ज्या गोष्टी, त्या आपण इझिली ज्या करू शकतो, त्याच्यावर पण फोकस करायला पाहिजे. की ज्याने योग्य आपण आपले प्रतिकारशक्ती नाही कमी करणार शरीराची. आपण आपली इम्युनिटी कमी नाही करायची आहे. तर ह्या गोष्टी कधीतरीसाठीच ठेवायच्या. बरोबर. त्याचा सतत वापर नाही करायचा. कोल्ड ड्रिंक्स किती वेळा असं होतं, की लोकांकडे असे 1-1, 2-2 लिटरच्या कोल्ड ड्रिंक्स असतात. स्टोअर केलेले असतात आणि आम्ही विचारलं, की "का बाबा हे सगळं असं?" "नाही, कोणी आलं पाहुणे तर द्यायचं आहे." "कशाला? लिंबू सरबत द्या." कोकम कोकम सरबत सरबत द्या. द्या. हो. कोणी अडवलंय? का त्यांच्या पण सवयी बिघडवताय? तुम्ही त्यांना देताय, पण ते क्वचित देताय. तुमच्या घरचेच माणसं उठसूट पितायत. हो. त्याचं तुम्ही काय करणार? तर हा जो स्टोरेज करण्याचा कारण किती वेळा असं मी बघते, की आपण कुठे कुठल्याही फूड मार्टला, डी-मार्ट किंवा असं कुठे गेलो, तर आपण बघतो, की लोकांच्या ह्याच्यामध्ये असे 1-1, 2-2 लिटरचे असे कॅन्स घेऊन जातात. चाललेले हो, आहेत हो. फ्रोझन. तर म्हणजे किती म्हणजे ह्याचा सुद्धा आवड छोट्या बच्चूंपासून वाढतीये. त्यांना लिंबू हो. सरबत ठेवा आणि त्यांना तुम्ही हे समोर दुसरं काही एरिएटेड बेव्हरेज ठेवा, तर ते पटकन ते उचलतील. लिंबू सरबतला निग्लेक्ट करतील. तर हे नकोय ना बरोबर. आपल्याला. तर आपण त्यांना घरचं म्हणजे साधं ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत, या आवळा सरबत या गोष्टी आपण दिल्या तर जास्ती छान आहे त्यांच्यासाठी. हो. देन हॅव्हिंग एरिएटेड केमिकलवालं बेव्हरेज. तर लिंबू म्हणून या गोष्टींवरती आपल्याला बरोबर. म्हणजे माइंडफुल ईटिंग जे मी म्हटलं सुरुवातीला, तर ते आवश्यक आहे. मॅडम, आपल्याला आता स्वतःला फ्रेश ठेवणं ही स्वतःचीच जबाबदारी आहे आणि स्वतः आपण सेल्फ कॉन्शियस होणं आणि कंट्रोल ठेवणं. कारण आमिष खूप आहेत. तुम्ही म्हणताय तसं की ॲडमध्ये दिसतं, मॉलमध्ये गेल्यावर ते पहिलं दिसतं. मग आपण ते भरून आणतो आणि ती एक अशी आपल्याला एक मॅन्डेटरी आता ती जीवनशैली झाली आहे, सवय झाली आहे. तर ते कुठेतरी डोक्यातनं काढणं की हे योग्य आहे की नाही आपण घेतलेलं ॲडच्या मागे न लागता तो ससेमिरा चुकवून आपण सेल्फ कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे, हे बरोबर आहे. पण एक्झॅक्टली आपल्या घरात सुद्धा आपण जे बनवतो किंवा आपण अ, ज्या गोष्टी बाजारातून आणून घरी तयार करतो, तर त्या सगळ्या घेऊन सुद्धा ताजं कसं राहता येईल? म्हणजे आपण जर फ्रेश फूड घरीच तयार केलं, ताजं-तवानं अन्न आपण घरातच तयार केलं, तर हं. आपण फ्रेश राहणार ना. आपण फ्रेश फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स, नट्स, सीड जे आपण मगाचपासून जे आपण त्याचा डिस्कशन करतोय, तर या सगळ्या गोष्टी जितक्या पॉसिबल आहेत आपण त्या केमिकल ॲडिटिव्हपासून दूर राहिलो आणि जर घरी केलेले अन्न जास्ती शिळं नाही. किती वेळा असं दिसतं, की 3-3 दिवसाच्या आमट्या हं. घरात फ्रीजमध्ये वेळ नसल्यामुळे करून ठेवल्या जातात. ते योग्य आहे फ्रोझन का? चपात्या करून ठेवल्या जातात आणि मग गरम करून घेतात. कारण वेळेअभावी या गोष्टी केल्या जातात. तर माझ्या मते नाही. कारण शेवटी आपण त्याचं जितकं आपण शिळं अन्न खाणार, फ्रीजमध्ये ठेवून खाणार, तेवढं त्याचा परिणाम होणार. आणि मी असं म्हणत नाही प्रत्येक वेळेला घरातल्या स्त्रीनीच का करायला पाहिजे? घरातली हाच प्रश्न पुरुष होता माझा. माणसं तुम्ही सुद्धा करू शकताच की. हाच प्रश्नावर येणार तुम्ही तुम्हाला कोणी अडवलंय? बॅलन्स. आपण सगळ्यांनाच घरामध्ये एकत्र काम केलं पाहिजे. आज घरातल्या स्त्रीवरती भरपूर लोड आहे. हो. तिने एकटीने का करावं ते सगळं काम? घरातल्या मुलांनी त्यांच्या घरातल्या इतर फॅमिली मेंबर्सनी पण तिला मदत केली पाहिजे. आता सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. आता तू ते दुसरं काम करतो, मी करतो. असं नवऱ्याने म्हणायला काय हरकत आहे? हं. जर सॅलड करायचं बाबा ती बायकोने दिलं तरच तो खाणार, नाहीतर तो खाणार नाही. तर त्यांनी कापून देत नाही, मी काय करू? असं आम्हाला सांगितलं जातं. म्हणजे इतके आम्ही महाभाग बघतो, की त्या गोळ्या, ती निळी, पिवळी जे काही गोळ्या ती मला काढून देते. ती घरात नसेल तर मग मला कळतच नाही कुठली गोळी. निळी, पिवळी गोळी. आपण हां. आपण बरोबर. सुशिक्षित आहोत, तर आपण कोणत्या गोळ्या खातोय, तर त्या आपल्याला माहिती पाहिजेत. तसंच आपण सॅलड किंवा हे काही रॉकेट सायन्स नाहीये. आपण आपलं जर चिरून आपण मदत केली, सॅलड खाल्लं, तर आपण केलं तयार. थोडी मदत केली. लहान मुलांना पण आम्ही सांगतो, की आता हे कळत्या वयाची व्यवस्थित आहे. उठ आणि पाणी घे. आईने आणून द्यायची गरज नाही.
आम्ही त्यांनाच सांगतो आयांना की त्यांना हलवा. तो हम्म. असा काही PhDचा अभ्यास करत नाही की त्याला तिकडे जरा सुद्धा हलता येणार नाहीये. तर आम्ही त्याला सांगतो की त्याला हातात अन्न आणून द्यायचं नाही, हातात ताट द्यायचं नाही. मुलाला उठू दे, घेऊ दे. त्यांचे नॉर्मल जे रुटीन ॲक्टिव्हिटी आहे त्या कम्फर्ट झोनमध्ये पण त्यांनी केलं बाहेर यायला पाहिजे. पाहिजे. आणि हे काही मोठं काम नाहीये. ही साधी गोष्ट आहे. म्हणजे असं त्याला काम म्हणून नाही त्याला धरता तसं कामा नये. बरोबर. तर मला हेच सांगायचं आहे, की ते दही लावायचं आहे, तर ते आईनीच लावलं पाहिजे असं गरज नाही. एकाने दही लावलं, एकाने बाबा कणिक मळण्यात मदत केली, एकाने सॅलड कापून बसून बाहेर सॅलड कापलं, तर काही कडधान्य भिजत घालायचं, तर कोणीतरी ते घातलं रात्री. प्रत्येक वेळा तिचीच वाट बघायची आहे, हम्म. असं आवश्यकता नाहीये, की तिनीच केलं तर आपण बरोबर. खाणार नाही तर नाही खाणार. असं नकोय. सगळ्या पूर्ण फॅमिलीनी एकत्र हे सगळं जे चालू आहे ते आपल्यासाठी चालू आहे आणि एकत्र बरोबर. कुटुंबानी जर आपल्याला जर छान फिट राहायचंय, तर सगळ्यांनी मिळूनच काम करायचं. म्हणजे आपण सगळेच छान राहू. तुम्ही हा अत्यंत महत्त्वाचा कॉन्सेप्ट मांडलेला आहे, की घरातल्या सगळ्यांची जर त्याच्यामध्ये हात लागले, घरातल्या सगळ्यांची जर त्याच्यामध्ये रुची, आवड जर लागली, तर जे बनेल ते किती उत्तम बनेल आणि जे किती हेल्दी बनेल आणि प्रत्येकाची आवडसुद्धा त्यात जपली जाईल ना. तुला हे आवडतं, तुझ्यासाठी मी हे केलं. मुलाने आईसाठी केलं, आईने नवऱ्यासाठी, नवऱ्याने तिच्या आईसाठी केलं. असं जे काही यात तुम्ही जे म्हणताय ना संवाद, हा हां. संवाद पण खूप महत्वाचा आहे. कारण आता आम्ही बघतो ना चित्र, की ते एकत्र बसल्या तरी एक कोणतरी तिकडे बसला, एक दुसरा कुठेतरी बसला, एक ताट घेऊन टीव्ही समोर बसलाय. तर बरोबर. हा जो आता म्हणजे आता सध्या नुसतं फिजिकल नाही, पण मेंटल स्टेटस सांभाळणं, लाईट फ्रॉम चाइल्डहूड हे हो. सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे जो आई-वडिलांमध्ये, मुलांमध्ये संवाद आहे ना, हा कमी होत चालला हे आम्ही बघतोय. म्हणजे हं. बऱ्याच वेळा मुलं आपल्या फोनशीच बोलतायत. आपल्या मनातला शेअर आई-वडिलांशी करत नाहीयेत किंवा आपल्या भावंडांशी करत नाहीयेत. पण फोनवर चॅटिंगमध्ये करतायत. चुकीच्या ठिकाणी जातायत, चुकीचा मार्ग निवडला जातोय हं. अननोइंगली. तर जेव्हा त्यांचा संवाद होईल, की बाबा जेवताना टीव्ही बंद आणि आपण आपापसात एकमेकाशी गप्पा मारत जेवतोय किंवा त्यांना आई-वडील फ्रेंडली वाटणं आणि त्यांच्याशी आपलं सगळं मनातलं शेअर करणं, ही आत्ता सध्या खूप मोठी गरज आहे. असं मला वाटतं, की त्यांनी फोनवरती त्यांचा व्हेंटिलेशन असता कामा नये. त्यांचं व्हेंटिलेशन त्यांच्या घरात घरात फॅमिलीशी असायला पाहिजे. तर त्यांच्या मनात काही विचार चालतील ते चालले ते दिसेल, कळेल आणि त्यांना आपण इझिली थांबवू शकतो. म्हणजे जे आपण पेपरात बातम्या जे वाचतो, चुकीच्या गोष्टी घडतायत, तर त्या पण आपण नक्कीच थांबवू शकतो. म्हणजे नुसतं फिजिकल स्टेटस नाही, तर मेंटल कॅपॅबिलिटी वाढवणं आणि ती मेंटेन राखणं, बरोबर. हे सुद्धा आता काळाची अत्यंत मोठी गरज आहे. कारण सगळे हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे आपल्यासाठी आहेत. पण असं झालंय, की आपण त्यांच्यासाठी आहोत. हो. असं चित्र निर्माण होता कामा नये. त्याला कुठे थांबवायचं आणि कुठे त्याला थांबवून आपण आपलं हे साधायचं. म्हणजे संवाद पण कम्युनिकेशन स्किल्स कसे गरजेचं आहे. मेंटेन ठेवायचे हे खूप गरजेचं आहे. कारण ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नुसतं आपण आजाराबद्दल आज आजार मानसिक आजारांनी पण या सगळ्या फिजिकल आजारांमध्ये भर पडतीये. हं. तर यासाठी सगळेच म्हणजे आपल्याला कॉर्नर सांभाळणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. एक छोटासा प्रश्न विचारतो. तुमची सगळ्यात आवडती डिश कोणती? तुम्ही काय खायला तुम्हाला काय खायला आवडतं? सगळंच असं काही नाहीये. म्हणजे असं असतं ना, की बाबा आवडता पदार्थ आहे माझे. मला गुलाबजाम आवडतो वगैरे, वगैरे असं असं काही? गोड तर सगळ्यांनाच आवडतं. पण एक असं आता ॲज अ न्यूट्रिशन तुम्ही फार काय म्हणतात सावधपणे खात असाल, की आता एवढं नाही हो. सकाळी, एवढं दुपारी असं काही असतं, की नाही, नाही. बिनधास्त खाता आणि काळजी घेता स्वतःची? नाही, नाही. असं असं नसतं, की आपण अगदी न्यूट्रिशन प्रत्येक वेळा बघूनच खातो. वन्स इन अ व्हाईल आपण गोष्टी होणार. शेवटी आपण माणसं आहोत. तर आपण केव्हा तरी ऑफ द ट्रॅक जाणारच आणि हां. त्यात जाणं काही चुकीचं नाहीये. पण त्याच्यात किती आपण ऑफ द ट्रॅक किती लेव्हलपर्यंत जाणं आणि किती ऑफन जाणं हे पण महत्त्वाचं आहे आणि ते गेल्यानंतर आपण नेक्स्ट डे ते कसं परत पूर्ववत आणणं, बरोबर. ते पण तितकंच महत्त्वाचं असतं. आता कोणी जर म्हणतंय, की "हां, मी काल चाललो." तर म्हटलं, "हां, उद्या आज हे रात्री हे खाल्लं. 2 फेऱ्या जास्त मारा उद्या हं, ग्राउंडला." हं. असं आम्ही हसत पेशंटला पण सांगतो, हां. की "जास्त मार किंवा आता पचलं पचव, पाहिजे. ते पचव किंवा रात्री उशिरा लेट नाईट जेवू नको. लवकर 8 वाजता जेव आणि त्यानंतर जरा खाली फेऱ्या मारायला जा, शतपावली घाल." हे असे सिंपल टिप्समधून पण आपण करू शकतो. ऑफ द ट्रॅक जाणं हे ह्युमन टेंडन्सी आहे, चुकीचं नाहीये. पण ते किती वेळा जाणं हे आपल्याला सांभाळायला पाहिजे. आता मला बरोबर. नॉन-व्हेज आता मी जर मूळचे जर गोवा साइडची असेन कोकणातली, तर मला मासे आवडणार. मूळच्या तुम्ही तिथल्याच आहात का? हां.
तर मग मी जर मासे जर स्टेपल फूड मासे खाल्ले किंवा जर आपण त्या इकडचे पदार्थ जास्ती खाल्ले प्रादेशिक तर त्यात प्रादेशिक काय हा तर त्यात बरोबर. वाईट काही नाही. आणि मी तुम्हाला सांगते की ज्या प्रत्येक प्रदेशाची एक कल्चर असतं आणि ते चांगलं पचवतात. जर हो जर मी काहीतरी नॉर्थ इंडियन खायला जाईन तर मला गॅसेस फ्लोटिंग की मी कधीच त्याची सवय नाही. माझ्या बरोबर. जीन्समध्ये लहानपणापासून जर मी जे खात आली आहे तर ते मला इझिली पचतं. पण जर मी दुसऱ्या काही गोष्टी किंवा दुसरा कोणी माणूस अचानक काहीतरी वेगळं खायला लागला, हम्म. काहीतरी की आता नाही मला हे बंद करून ते खायचंय, तर त्यांना अपचन त्रास, ब्लोटिंग या गोष्टी होऊ शकतात. तर त्यांनी ते सांभाळूनच असं खास काहीतरी वेगळं बनवायचं आहे म्हणून नाही, पण ते सगळ्याची जर सवय लावली शरीराला पहिल्यापासून तर काही वाईट नाही आहे. म्हणजे बरेच वेळा असं दिसतं की उगीचच लोकं घाबरतात की अरे कोलेस्ट्रॉल आहे त्यामध्ये, तर नाही खायचं, येलो खायचं नाही, फक्त व्हाईट खायचं. मी फक्त व्हाईट खातो. असं कितीतरी पेशंट मला सांगतात की मी येलो फेकून देतो. हा पण काय आहे त्या एक येलोमध्ये? उलट चांगलं आहे. त्याच्यामध्ये जे काही आहेत आयर्न, कॅल्शियम हे ते एक दोन व्हिटॅमिन येलो खाऊ शकतो हो, दिवसातून. नक्कीच खाऊ शकतो. पण तुम्ही ते टाकताय आणि त्याच्या बरोबरीने तुम्ही बेकरी खाताय. संध्याकाळी तुम्ही बाहेर हा दुसरं काही जंक फूड खाताय बरोबर. आणि तुम्ही त्याला मध्ये सॅच्युरेटेड फॅट म्हणून ब्लेम करताय. पण तुम्ही बिस्किट्स आणि हे सगळं सेफ समजून खाताय. हम्म. तर तुम्ही चांगलं न्यूट्रिएंट तुम्ही लॉस करताय. पण या गोष्टींवर तुम्ही मात्र बोट दाखवत नाहीये, की जे तुम्ही सहज म्हणजे आपल्याला आवडते ती गोष्ट आपण त्याला दुर्लक्ष करतोय. बरोबर. आणि जी कोलेस्ट्रॉल म्हणून एखाद्याला धोपटून काढायचं, की नाही बाबा हे जे नाही. हेल्दी आहे अंड हां, खरं तर. हां. त्याला इझी आपण सॅक्रिफाईस करू शकतो. ते आपण बाजूला करतो. ज्याला जिभेची चटक लागलेली आहे त्या गोष्टी त्याला आपण नाही, हे काय मी कोलेस्ट्रॉल रिच नाहीये, हे नॉन-व्हेज नाहीये, व्हेज आहे. पण व्हेज जरी म्हटलं तर वडापाव, समोसा पण व्हेज आहे. म्हणून तो कोलेस्ट्रॉल रिच नाहीये असं नाही होत ना. डेंजर त्यातलं आहे ते. तुमचा हो. जे तेल आहे शरीरामध्ये जे आपलं बनणार आहे कोलेस्ट्रॉल, त्याचा परिणाम ते सिंथेसिस होणारच आहे ना. मग तू मी हा असं नाही म्हणत आहे, की तुम्ही ते खाऊ नका. बरोबर. पण त्यासाठी तुम्ही चांगल्या गोष्टी बरोबर त्या टाळता आणि त्याला ब्लेम करता आणि हो. तुम्ही बाकीच्या गोष्टी जे केक पेस्ट्री तुम्ही इझिली खाता कारण ते तुम्हाला आवडतं. तुम्ही वडापाव समोसाचा विषय काढलात त्याच्यामध्ये एक घटक असतो जो परत कन्फ्युजनचा विषय आहे. बटाटा. अनेक लोकं बोलतात की बटाटा खावा, कार्बोहायड्रेट्स आणि बाकी काय असेल. काही जण म्हणतात बटाटा ही खाण्याची वस्तूच नाही, त्याच्यामध्ये हं. काही नाही न्यूट्रिशन्स असं नाही. काही नाही. तर काय नेमकं बटाटा हा काय महत्त्वाचा आहे? नाही साखर म्हणजे त्याची साखर पण लवकर बनते तो एक असं काही? पिष्टमय पदार्थ आहे. पण याचा अर्थ बटाटा खाऊच नये असं काहीच नाहीये. मी बाहेरचा म्हटलं का, की लहान मुलांना मी जेव्हा म्हणतो फॉर एक्झाम्पल शाळेत, की त्यांना जर खायचं आहे तर तुम्ही घरी करा. ते परत तेच तेल मोठ्या कढईत उकळलं जातं हो, 10 वेळा. हो. त्याची डेन्सिटी त्याचं एक व्हॅल्यू बदलते. ते म्हणजे त्या ऑइलचं सॅच्युरेशन ते सगळंच पॉइंट बदलतो. बरोबर. कारण अति बॉइलिंग पॉइंटला ते हं. हीट होऊन परत रियूज केलं जातं. तर ते केव्हा तरी ठीक आहे. पण तुम्ही जर त्याच्याऐवजी तोच घरी करून द्या की मुलांना. मी कुठे म्हटलं, की तुम्ही अजिबातच द्यायचं नाहीये. आपण ते घरी करू शकतो. पण त्याला आपण कधीच ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, की ह्या अजिबात खाऊ नका या सदरातही येत नाहीत. तुम्ही वन्स इन अ व्हाईल काहीतरी केलं, खुशाल करा. डाळींचे वडे करू शकता, पनीर घालून काही करू शकता. नक्कीच तुम्ही करू शकता. पण त्यात मॉडिफिकेशन आणून घरी केलेलं जास्ती चांगलं. बाहेर तुम्ही त्यात कलर घालतील, सोडा घालतील, जे आपण घरात नाही करणार. नाही घालणार. तर थोडं मॉडिफिकेशन करून आपण करू शकतो. तर असं नाहीये की हा पदार्थ कधी खायचेच नाहीत. मॅडम आज आपण बघितलं तर चायनीज म्हणजे फ्राईड राईस असेल, नूडल्स असतील, मंचुरियन, चायनीज पदार्थांचं खूप पेव फुटलेलं होतं मधल्या काळात. अजूनही आहे. आता इतर पदार्थ आलेत, पण चायनीज त्याचं एक ब्रँड अजूनही जिवंत ठेवून आहे. तर मग तो बाहेर जाऊनच खाणं होतं. कारण आपण काही चायनीज नाही किंवा आपल्या ओळखीचा कोणी चायनीज नाही. त्यामुळे त्याच्या घरी गेलो आणि चायनीज खाऊन आलो असं. तर ते घरात कसं आणावं? नाही तुम्ही चांगलं विचारलं. असं नाही की चायनीज म्हणजे अगदी चायनीजच बाहेरचंच खाणं करू शकतो. आपण ते मॉडिफाय करू शकतो ना. आता समजा तुम्ही म्हटलं चायनीज फ्राईड राईस फॉर एक्झाम्पल. जसं आम्ही आमच्या पालकांना, मुलांच्या आयांना सांगतो, की तुम्ही त्याच्यामध्ये कलर, बाहेरचा सॉस हे टाकण्याची गरज नाही. तुम्ही ते आपली काश्मीर चिली पावडर, घरचं हं, जे काश्मीर चिली पावडरची पेस्ट, ही जर तुम्ही तेलात फ्राय केली, तर लाल रंग येतो. हं, त्यासाठी लाल रंगाची बाहेरून आवश्यकता हं. नसते. तर मी जर ते मसाले वापरले आणि तुम्ही छानपैकी जास्त लसूण, आलं हे सगळं घालून त्याचा बारीक लसूण एक्स्ट्रा प्रमाणात त्याचा अरोमा येईल.
आणि खूप साऱ्या भाज्या असं करून ते केलं तर नक्कीच. आणि त्यामुळे तुम्ही जे काही चिकन, अंड, भाज्या याच्या बरोबरीने नुसतं चिकन फ्राईड राईस म्हणजे नुसतं चिकन नव्हे, चिकन बरोबर भाज्या पण त्याच्यामध्ये किसून अनेक प्रकारच्या रंगीत भाज्या बरोबर. त्याच्यामध्ये ॲड करायच्या, म्हणजे मुलांना ते छान वाटलं पाहिजे. आणि असं करून तुम्ही तो राईस करू शकता. दुसरी एक गोष्ट कॉर्नफ्लोअर. आता त्या थिकनेससाठी जे सूप तुम्ही म्हणताय ना, त्यामध्ये ते त्याच्यात जास्ती प्रमाणात कॉर्नस्टार्च वापरलं जातं. तर कॉर्नस्टार्चनी ग्लायसेमिक व्हेरिएशन होतात, स्पेशली डायबेटिक लोकांमध्ये. तुम्ही घरचं सूप घ्या आणि बाहेरचं, त्याच्यामध्ये फरक पडतो. कारण त्या कॉर्नस्टार्चमध्ये तो स्टार्च आहे शेवटी. तर तुम्हाला जे नॉर्मल सूप न गाळलेलं ब्लेंडराइज नॉर्मल भाज्यांचं सूप, जर तुम्ही लसूण फोडणी घालून केलं ते सूप, आणि तुम्ही बाहेरचं सूप त्याच्यात एक्स्ट्रा थिकनिंग केलेलं आहे कॉर्नस्टार्चनी, तर त्या सुपाने तुमचं जे शुगर कंट्रोल बघितलं तर ग्लायसेमिक स्पाइक दिसतात. कारण तो स्टार्च आहे ना, त्यांनी शुगर वाढते. तर मी फक्त सूपच प्यायलो आणि साखर कशी वाढली? तर साखर त्या आतल्या भाज्यांमुळे नाही वाढली. तुम्ही त्याच्यात ते बाकीचे जे घटक होते, स्पेशली स्टार्च होता जास्त प्रमाणात, त्याच्यामुळे वाढलं. पण तेच तुम्ही जर घरी केलं तर तर ते नक्कीच छान होईल. तर त्यामुळे थोडं मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. मी असं नाही म्हणत आहे की नॉर्मल सॉस, व्हिनेगर किंवा तुम्ही चिली सॉस वापरू नका. पण जे बाहेर वापरणार, बाहेर जे तेल वापरणार, बाहेर जो कलर वापरणार, त्याच्याऐवजी तुम्ही घरी ते न करता आणि प्रमाणामध्ये तुम्ही नक्कीच छान करू शकता. तेलाच्या बाबतीत काही असं काही स्पेसिफिक असं काही नाही ना? कुठल्याही पद्धतीचं खोबरेल असेल, शेंगदाणा असेल, हो, तर नॉर्मल आम्ही स्वयंपाकासाठी जर म्हणतो की इसेन्शियल फॅटी एसिड म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी एसिड. त्यामध्ये आपलं शेंगदाणा तेल कोणतीही कंपनी असो, शेंगदाणा तेल, राईस ब्रॅन ऑइल आहे, की आपली जी सगळी प्रकारची नॉर्मल आपण नॉर्थ इंडियन वापरतात मस्टर्ड सीड ऑइल, काही वाईट नाही आहे. मॅटर्स इज द अमाउंट. तुम्ही ते वापरलं आणि तुम्ही अगदी खूप छान मोठं कॉस्टली तेल आणलं आणि त्याच्यामध्ये सगळं तळलं आणि एक्सेस तेल वापरलं, तर त्याचा काही इफेक्ट ओके. नलिफाय होणारच आहे शेवटी. तर तुम्ही त्यापेक्षा प्रमाण सांभाळा आणि तेल कोणतंही वापरा. जे आलटून-पालटून सगळी तेलं वापरली उत्तम. जे शेंगदाणा तेलामध्ये पण काही वाईट नाही. सनफ्लॉवर तेल, शेंगदाणा तेल, राईस ब्रॅन ऑइल, कंपनीचं मी स्पेसिफिक काही सांगायची गरज नाही. सगळे एका पेजवर आहेत. तुम्ही आलटून-पालटून सगळ्या ती तेलं वापरली तर तुम्हाला चालणार आहे. आणि कोणतंही तेल लो कॅलरी, हाय कॅलरी असं नसतं. प्रत्येक तेल 1 ml तुम्हाला 9 कॅलरी देणारच आहे, की हे कमी चिकट, हे जास्ती चिकट असं नाही आहे. कॅलरी सगळ्यांकडून सारख्याच मिळतील. तर तुम्ही ते प्रमाणात वापरा. अति ओके. त्याची तरी करून त्याचा क्वालिटी तुमच्या जेवणाची बिघडवू नका, असं मी म्हणेन. मॅडम, हल्ली तेल सुद्धा वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये तयार होतं. हल्ली घाण्याचं तेल, कोल्ड प्रेस ऑइल ज्याला आपण म्हणतो, ते खाण्याचं बऱ्याच ठिकाणी सुचवलं जातं. तर ते योग्य आहे का? नाही, कोल्ड प्रेस ऑइल नक्कीच वापरू शकतो. घाण्याचं तेल वापरलं तर काही हरकत काहीच नाही आहे. फक्त पण असं नाही की तेच तेल वापरलं म्हणून काही फरक पडणार आहे. तर घाणीचं तेल नेहमीच प्राधान्य. पण अदरवाईज नाही तर नॉर्मल तेल जे रिफाइंड डबल फिल्टर्ड आहे, रिफाइंड ते पण तुम्ही वापरू शकताच. तुम्ही जर प्रमाण कमी केलं तर ते महत्त्वाचं आहे ना. तर ते तुम्ही वापरलं तर काही हरकत नाही. आणि सगळे प्रकारची तेलं वापरा. असं खास हेच तेलाने असं होणार आहे बाबा, असं काही होत नाही. बरं. तर मंडळी, सफला महाडिक आज आपल्या या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या आणि एक आहार तज्ज्ञ म्हणून त्यांनी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता ग्लोबलायझेशनमुळे जगाबरोबर फूडसुद्धा सगळं जवळ येत चाललं आहे. तर आपल्याला सूट होईल, आपल्याला पचेल, आपल्याला अ, ज्याला न्याय देता येईल, जस्टिस देता येईल आपल्या बॉडीली, तर त्या पद्धतीचं अन्न आपण घेतलं पाहिजे, हेच त्यांच्या बोलण्यातून आपण शिकलो. आणि खूप मजा आली त्यांच्याशी गप्पा मारून. कारण अन्नाशिवाय दिवस जात नाही आणि कोणाचाही दिवस जाणारही नाही. त्या तुम्ही अगदी महत्त्वाच्या बरोबर म्हणालात. कारण पर्सनलाइज्ड न्यूट्रिशन हे खूपच महत्त्वाचं आहे. असं मी आधी सुरुवातीलाच असं म्हटलं, की वन साइज फिट्स ऑल असं नाही होऊ शकत. त्या प्रत्येकाचा एकूण जीवनशैली कसं आहे, त्याचं सगळ्या फॅक्टर्स आणि त्याचं न्यूट्रिशन बघायला बरोबर. पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्यांना सल्ले द्यायला पाहिजेत. करेक्ट. पण जनरलाइज जर आपण म्हटलं मोगम, की एकूण साधारण प्रिन्सिपल्स काय पाळायला पाहिजेत, तर ती आपण आता जे आपण बोललो ते आपण सांभाळायलाच पाहिजे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही या सगळ्या विषयांवर मोकळेपणाने गप्पा मारल्यात. आता आम्हाला तुमची मोकळेपणाने, मुक्त हस्ताने एक स्वाक्षरी या आमच्या आठवणीसाठी अच्छा. इथे द्या आमच्या या डायरीत. मला पण खरंच
तुमच्या ज्या तुमचा जो मेन कॅप्शन आहे मजा आली पाहिजे, तर असं मला स्वतःला खूप मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारताना आणि छान अनुभव होता. थँक्यू. म्हणजे मी पण तुम्हाला थँक्यू म्हणेन आम्हालाही की खूप मजा आली. माझ्या मनातलं असं मला खूप काही जे होतं ते सांगता आलं तुमच्या माध्यमाने. सो थँक्स नाही, आशिष. मला विशेष करून मजा आली. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. आणि असेच छान छान पाहुणे जे उपयुक्त माहिती, संदेश कुठल्याही पद्धतीचा अ, जामानिमा न करता अत्यंत साधेपणाने आपल्यापर्यंत पोहोचवतील अशीच माणसं मजा आली पाहिजे मध्ये आपल्यासोबत आम्ही आणणार आहोत. तर तुम्ही पाहत राहा संहिता क्रिएशन्स. तर मजा आली पाहिजे. थँक्यू. थँक्यू.